हां, तर नमस्कार. आज आपल्या वर्गातला आपला मित्र विजय त्यांनी लिहिलेलं त्यांची नाटकं या पुस्तकावर बोलणार आहे. त्याला माझ्या मते लोकरंग पुरवणी जी असते लोकसत्ता त्याच्यामध्ये लेख लिहायची विनंती झाली होती. तेव्हा त्यांनी माझ्या मते 25-26 लेख लिहिले अ, वेगवेगळ्या नाटकांवरती आणि त्यातली महत्त्वाची जी नाटकं होती ती ब्रॉडवे म्युझिकल्स वगैरे त्यांनी अमेरिका आणि यूकेला पाहिलेली ती नाटकं होती. अ, त्याचा अभ्यास करून त्याच्यामधून काय-काय महत्त्वाच्या आणि छान गोष्टी त्यांनी बघितल्या आणि त्याच्याबद्दल ते पुस्तक आहे. तर मी त्याला माईक हँडओव्हर करतो. विजय तू तुझं बोलणं चालू करशील. हो, हो. मी ना हे बोलणं सुरू करायच्या आधी 1-2 गोष्टी सांगणार आहे. अ, त्या सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्यातली मी एक माझ्या समोर काहीतरी आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे जेव्हा पुस्तक आलं ना, तर तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक पुस्तकाला प्रस्तावना किंवा मनोगत काहीतरी लिहावं लागतं. तर तसं मी मनोगत लिहिलंय होतं, की मी काही लेखक नव्हे. मी आपला साधा रंगकर्मी आहे. नाटकं दिग्दर्शित करणं आणि नाट्य प्रशिक्षण देणं हा आपला धर्म मानणारा. मी माझं काम माझ्या पद्धतीने, माझ्या वेगात म्हणजे फारशी घाई गडबड न करता करतो आणि अचानक माझ्या आयुष्यात तो दिवस उजाडला. मला 2011च्या नोव्हेंबर महिन्यात रवींद्र पाथरेंचा फोन आला आणि त्यांनी मला लोकसत्तेच्या लोकरंग या पुरवणीमध्ये नाट्यविषयक स्तंभ लेखन करणार का असं विचारलं. आह, मी म्हटलं नाही, तरीही त्यांच्या स्वरात आग्रह होता. पण माझ्या बाजूने मोठा विराम. हो म्हटलं तर पंचाईत, नाही म्हटलं तर आपल्याला ज्या नाट्यविषयक संकल्पना लोकांशी शेअर करायला आवडतील त्या मांडण्याची संधी हुकणार. मी हो म्हणून मोकळा झालो. मनात म्हटलं पुढचं पुढे बघू. अशा रीतीने माझ्या नाही न म्हणण्याच्या स्वभावामुळे मी लोकसत्तेचे नाट्य समीक्षक रवींद्र पाथरे यांच्या सापड्यात अडक महिन्याला 2 लेख लिहायचो. मला विषय सुचत नव्हता. पाथरेंशी माझं बोलणं झालं त्यावेळी त्याला मी झोपी गेलेला जागा झाला या फारसं दिग्दर्शन करत होतो. माझ्या दृष्टीने झोपी गेलेला जागा झाला हे नाटक म्हणजे फार्स कसा असावा याचा वस्तुपाठ आहे. मी ठरवलं की झोपीच्या दिग्दर्शन प्रक्रियेवरती पहिला लेख लिहू. लेखात काय असावं वगैरे याचे मुद्दे काढायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण एका लेखाचा विचार करतो आणि आपल्याला लिहायचे 24 लेख. तेव्हा माझ्या डोक्यात हा विचार आला की मी परदेशात म्हणजे इंग्लंड अमेरिकेत जे नाटक पाहिलं त्याच्यावर का लिहू नये. सुटलो म्हणजे म्हटलं निदान विषय तरी सुचला. असा विषय ज्यावर 24 लेख लिहिणं शक्य होतं. त्यानंतर लोकसत्तेचे गिरीश कुबेर त्यांच्याशी माझं बोलणं झालं. लोकसत्तेच्या रंगसंघ असं नाव द्यायचं ठरलं. पण खरं आव्हान पुढे होतं. आयुष्यात फार काहीही न लिहिलेल्या माझ्यासारख्या बेशिस्त आणि आळशी माणसाच्या हातून हे काम पूर्ण कसं होणार. म्हणजे माझ्याकडून लिहून घेणं वेळ लिहून घेणं कठीण. पुढे 1 वर्षभर लेख लिहून द्यायला पाथरेला जो त्रास झाला ना त्याचं वर्णन तोच चांगल्या पद्धतीने करू शकेल. माझे 24 लेख एकदाही खंड न पडू देता लिहिले गेले. खरंच सांगतो या प्रत्येक लेखाच्या वेळेस मला भयंकर टेन्शन यायचं. मधले जवळ-जवळ 2 महिने मी परदेशात होतो. म्हणजे गिरीशला कल्पना आहे कार्डिफच्या EMS हां. संमेलनाला मी तिकडे गेलो होतो. तिथून मी लेख लिहून स्कॅन करून मेल करायचो. मी कॉम्प्युटर्सच्या बाबतीत जवळ-जवळ निरक्षर आहे. अजूनही आहे. तरीही मी कोणाची तरी मदत घेऊन माझं काम पूर्ण करत. माझ्या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने मी अमेरिकेला जात होतो. जेव्हा नाटक बघत होतो, लंडनला मी आणि माझा जवळचा मित्र अरुण नाईक आम्ही नाटकं बघायला म्हणूनच गेलो. सुदैवाने माझ्याजवळ मी पाहिलेल्या नाटकांची पुस्तकं आणि त्या प्रयोगाच्या वेळेस मिळणारं मटेरियल होतं. त्यामुळे हा लेख लिहायला म्हणजे 24 लेख लिहायला मला उपयोग झाला. आता हे लेख कशा प्रकारचे असावेत याविषयी मनात संभ्रम होता. मी लेखक नाही, पण नाटकवाला नक्की आणि प्रवास. तेव्हा मी असं ठरवलं, की नाटकाचे पाहिलेले प्रयोग अतिशय साध्या सोप्या भाषेत लोकांसमोर ठेवावे.
त्यांना थोडा तरी प्रयोग बघितल्याचा आनंद मिळावा असं मला वाटत. एक गोष्ट मनाची निश्चित केली की हे लेख क्लिष्ट होऊ नये, जेणेकरून वाचकाला वाचायला किंवा समजायला ते जड जाईल. माझे लेख म्हणजे मी पाहिलेल्या प्रयोगांची समीक्षा नाही, तर घेतलेल्या नाट्यानुभवाची देवाणघेवाण असावी. तर अशा पद्धतीने मी लेख लिहायला सुरुवात केली. एक वर्षभर देताना ते लिहिले सुद्धा. 2-3 लेख छापून झाले तेव्हा माहीमच्या मोगल लेन मध्ये मला निखिल वागळे भेटला. तो म्हणाला, विजय तुझे लोकसत्तेतले लेख वाचले, मला आवडले, तुझ्या लेखाचं आपण अक्षरतर्फे पुस्तक छापूया. माझा खरंच सांगतो विश्वास बसत नव्हता, कारण पुस्तक छापायचं म्हणजे जबाबदारी वाढली, त्याची जाणीव झाली. माझं टेन्शन वाढलं, पण कुठेतरी बरंही वाटलं की आपले लेख अवघड आहेत आणि ते आपले लेख आवडत आहेत आणि ते पुस्तक रूपात यावं अशी कुणाची तरी इच्छा आहे. 24 लेख लिहून पूर्ण झाले. अक्षर प्रकाशन तर्फे पुस्तकही छापलं जात आहे. वर्तमानपत्रातलं लेखन आता पुस्तकाच्या रूपाने लोकांपर्यंत पोहोचणं, त्यामुळे जबाबदारी खूप वाढल्यासारखं वाटतंय. आजपर्यंत आयुष्यात मित्रास पत्र याशिवाय काहीही न लिहिलेल्या माणसाचे लेख आता पुस्तक रूपाने कायमस्वरूपी संग्रहित झाले. ची योग्यता काय हे मला खरंच माहिती नाही, पण खूप वाचकांनी म्हणजे केवळ नाटकवाल्यांनीच नव्हे, वाचून या वेड्या नाटकवाल्याच्या नाट्यानुभवात सहभागी व्हावं एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. आता हे मी अशासाठी की म्हटलं की त्याच्यावरती इतर सगळे डिटेल बोलणार, याच्यापेक्षा म्हटलं तुम्हाला माझं मनोगत वाचून दाखवावं. तर अशा पद्धतीने मी लिहायला सुरुवात केली. आता गिरीश, तू काही लोकांना मध्ये मध्ये काही लोकांना सगळ्यांना अनम्यूट कर, कारण मध्ये मध्ये मला डायलॉग झालेला आवडेल. चालेल. हा. तू आता बोलून मध्ये अनम्यूट करू की तुझं बोलून नाही झाल्यावर नाही, अनम्यूट कर ना. नाही, unmute? अनम्यूट कर, अनम्यूट कर. ते मला काही सर्वांना एक विनंती करतो, घरातून दुसरे कुठले आवाज येत असतील तर स्वतःला म्यूट करावे. हा, हॅलो. हा झाले, ओके. अनम्यूट झाले. अरे मला सगळ्यांना असं विचारायचं आहे की तुमच्यापैकी किती लोकांनी ब्रॉडवेचं नाटक पाहिलंय? आपल्यापैकी गिरीश सोडून असे कुणी आहेत का की ज्यांनी परदेशातलं नाटक पाहिलं? शोज बघितले, नाटक नाही बघितले. हा, शोज म्हणजे कशा प्रकारचे शोज? म्हणजे डान्स म्हण किंवा असे भरपूर, म्हणजे ऑपेरा हे बघितला, पण नाटक नाही बघितलं. मी ऑस्ट्रेलियात अल्लाद्दीन बघितलं. हा, म्हणजे प्रतिमाला कल्पना आहे. म्युझिकल होतं ना? हा, करेक्ट. हा, छान होतं. तर माझ्या पुस्तकाचं नाव आहे त्यांची नाटकं, वेस्ट एंड वाया ब्रॉडवे. आता गंमत अशी आहे की हे पुस्तकाचं नाव मी चोरलेलं आहे. म्हणजे कसं सांगतो, आपल्याकडे जे गाजलेले फार मोठे चित्रपट दिग्दर्शक आहेत सत्यजित रे, त्यांचं एक अप्रतिम पुस्तक आहे आर फिल्म्स अँड देअर फिल्म्स. तर मी त्यातलं अर्ध त्यांच्या पुस्तकाच्या नावावरनं चोरलं, त्यांची नाटकं. आणि वेस्ट एंड वाया ब्रॉडवे अशासाठी म्हटलं की ब्रॉडवे आणि वेस्ट एंड म्हणजे लंडन आणि अमेरिकेत बघितलेल्या नाटकांबद्दल मी संवाद साधणार आहे म्हणून. आता त्यामुळे तुम्हाला ब्रॉडवे या एरिया विषयी थोडी तरी कल्पना आहे की ब्रॉडवे म्हणजे काय हे माहिती आहे. अमेरिकेच्या ब्रॉडवे हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मधल्या शहरातला एक भाग आहे. अमेरिकन रंगभूमीचं माहेरघर अशी ब्रॉडवेची ओळख आहे. मला असं वाटलं की लेख जेव्हा मी लिहित होतो तेव्हा गोष्ट वेगळी होती, पण म्हटलं पुस्तक आल्यानंतर लोकांना ब्रॉडवे म्हणजे काय याची साधारणपणे कल्पना आली पाहिजे, वेस्ट एंड म्हणजे काय याची साधारणपणे कल्पना आली पाहिजे, म्हणून मी त्याबद्दल थोडस त्या पुस्तकाच्या आधी लिहिलं की बाबा हे एक्झॅक्टली काय आहे. तर मॅनहॅटनचा टाइम स्क्वेअर म्हणजे ज्याला आपण 42nd स्ट्रीट म्हणतो त्याच्या आसपासचा हा मोठा भाग आहे. साधारणपणे 21 किलोमीटरचा हा एरिया. आणि याच्यामध्ये साधारणपणे 36 नाट्यगृह आहेत किमान. आणि इथे साधारणपणे ते 1848 साली एक पार्क थिएटर नावाच्या थिएटरने या सगळ्या परिसराची सुरुवात झाली. आता तिकडे सुद्धा ना
ब्रॉडवे म्हणजे मुख्य धारा आपण म्हणतो ना आपल्याकडे, जसं शिवाजी मंदिरचं नाटक, तसं ब्रॉडवे, ऑफ ब्रॉडवे, ऑफ ब्रॉडवे असे तिकडे 3 प्रकार आहेत. म्हणजे व्यावसायिक, मग ऑफ ब्रॉडवे वरती सेमी व्यावसायिक, म्हणजे काही पैसे घेऊन काम करतात ऍक्टर्स, काही नाही करतात. आणि ऑफ ब्रॉडवेला आपल्याकडे जसं प्रायोगिक नाटक होतं तसं नाटक. तसाच लंडनचा पिकॅडली सर्कसच्या आसपासचा जो एरिया आहे तिकडेही साधारणपणे तेवढीच नाट्यगृह आहेत, थोडीशी जास्त असतील. त्याला वेस्ट एंड म्हणतात. आणि वेस्ट एंड हे तिथलं मुख्यधारा रंगभूमीचं नाटक आहे. शिवाय लंडनमध्ये नॅशनल थिएटर नावाचं एक थिएटर आहे, आणि शेक्सपियरचं ग्लोब, म्हणजे शेक्सपियरियन ग्लोब थिएटर आणि नॅशनल थिएटर मध्ये जी नाटकं होतात, किंवा आणखीन 1-2 आहेत, एक बार्बिकन, रॉयल कोर्ट, ही तिथली त्यातल्या त्यात प्रायोगिक नाटक. आणि मी जेव्हा पहिल्यांदा ही नाटकं बघायला लागलो ना, तेव्हा माझ्या डोक्यात काहीच नव्हतं की याच्यावरती मी काही लिहीन किंवा काय. तर मी माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक बघितलं या प्रकाराचं, ते म्हणजे फॅन्टम ऑफ दी ऑपेरा. आता फॅन्टम ऑफ दी ऑपेरा हे फार गाजलेलं नाटक आहे. मॅजेस्टिक नावाच्या थिएटरमध्ये ते टाइम स्क्वेअरला अजूनही सुरू आहे. म्हणजे साधारणपणे आता त्याला 35-40 वर्ष झाली असतील, तर ते अजूनही सुरू आहे. आम्ही 1998 साली जेव्हा सुधीर भट 4 नाटकं घेऊन अमेरिकेला जायचा, त्यावेळेस सुधीर भट बरोबर मी अमेरिकेला गेलो. 4 नाटकं होती, सुंदरमी होणार, व्यक्ती आणि वल्ली, कुठे बोलायचं नाही, आणि मोरूची मावशी. आम्ही उतरलो. एकतर पहिल्यांदा अमेरिकेला जाण्याचं अप्रूप होतं. त्यानंतर अमेरिकेत काय काय बघणार हे डोक्यात ठरवलेलं होतं. म्हणजे ग्रँड कॅनियन, लास वेगास, सुनील जगतापचा नायग्रा, असं सगळं आम्ही बघणार असं मनाशी ठरवून गेलो होतं, कारण कॅनडा पण त्याच्यात इन्क्लुडेड होतं. तर तिकडे आमचे एक मित्र आहे डॉक्टर अनिल नेरुरकर, त्यांनी सुधीरला असं म्हटलं की यांना एकतरी म्युझिकल दाखवूया. म्हणून त्यांनी फॅन्टम ऑफ दी ऑपेराची तिकीट आहे. आता फॅन्टम ऑफ दी ऑपेरा तिकीट काढली आणि आम्ही मॅजेस्टिकला त्या टाइम स्क्वेअर वरती फॅन्टम ऑफ दी ऑपेरा हे नाटक बघायला गेलो. आम्ही प्रवास करून गेलो होतो तरी सुद्धा आम्ही जाऊन बसलो. आता होतं काय की तिकडचं तिकीट फार महाग असतं, तरी हे डी रो मधलं तिकीट होतं. आणि तुम्हाला सांगतो नाटक सुरू झालं, मध्ये फॅन्टम ऑफ दी ऑपेराची अनाउन्समेंट आहे. आणि एक अँड्र्यू वेबर लॉइड या नावाचा फार मोठा म्युझिक डायरेक्टर आहे. तर अँड्र्यू वेबर लॉइडचं संगीत होतं. गिरीश अनम्यूट कर, आवाज येणार आहे ना, सर्व अनम्यूट आहेत. तर म्यूट नाही सॉरी, म्यूट कर, पण मध्ये मध्ये काहीतरी आवाज येतो. मी आता हे ओके, मला थोडीशी इंटरॅक्शन हवी होती, पण ठीक आहे. ओके. तर अँड्र्यू वेबर लॉइड, तू स्वतःला अनम्यूट करशील रे विजय. तर अँड्र्यू वेबर लॉइड हा तिथला फार गाजलेला म्युझिक डायरेक्टर. तर अँड्र्यू वेबर लॉइडचं म्युझिक आणि फॅन्टम ऑफ दी ऑपेरा आम्ही बघायला जाऊन बसलो. तर नाटक आहे, बघू आता काहीतरी करतील. तर अत्यंत धीर गंभीर आवाजात त्यांची अनाउन्समेंट सुरू झाली, फॅन्टम ऑफ दी ऑपेरा. आणि नाटक पडदा उघडला आणि त्या रेकॉर्डिंग मध्येच संबंध काहीतरी थिएटर हलेल इतपत त्या, ज्याला आपण आवाजाचा घुमारा किंवा रेझोनन्स म्हणतो, तसा त्या माणसाच्या आवाजात होता. आणि नाटक सुरू झालं. साधारण त्याची गोष्ट अशी की एक फॅन्टम नावाचं तयार केलेलं पात्र आहे, आणि ते विशिष्ट लव्ह स्टोरी सुरू असेल तर त्याचं भूत प्रेत काय तुम्ही म्हणाल ते त्या नाट्यगृहात येतं. आणि सुरुवातीला त्या फॅन्टमच्या वस्तूंचा सेल सुरू आहे. त्या वस्तूंचा सेल सुरू होता. एक एक वस्तू त्यातली जायला लागली, नॅरेटर बोलायला लागला, आणि त्यानंतर फॅन्टम आल्याची जाणीव झाली. आणि जाणीव झाल्यानंतर जोरात संगीत सुरू झालं, आणि साधारणपणे एक 20 फूट तरी किमान आडव्या त्याचं आणि असं ओव्हल शेपचं झुंबर असं नाट्यगृहाच्या मध्यावरती उभं, आणि सगळं हलायला लागलं. ते झुंबर हलायला लागलं.
फॅन्टम येणार म्हणून. तिथून ते झुंबर निघालं. आम्ही डी रो मध्ये होतो, मला अजून आठवतं. साधारणपणे आमच्या डोक्यावरती एक 3-4 फूट आलं आणि ते हळूहळू वर जाऊन ऑडिटोरियमच्या छताला लागलं. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, आमच्या डोळ्यासमोर ते आलं. आपण या गोष्टीची कल्पनाही करू शकत नाही आणि समोर कॅमेरा नाही नि काही नाही, आणि ते आलं आणि त्यांनी जो फील दिला की कुणीतरी म्हणजे लार्जर देन लाईफ काहीतरी घडणार आहे. आणि तिथून ते येऊन त्यामुळे झालं असं की त्या नाटकातला गूढरम्य भाग बघायला आम्ही तयार झालो. त्या नाटकात काहीतरी पुढे असणार, कारण ज्यावरती फॅन्टम येतो आणि ती हिरोईन अस्वस्थ आहे म्हणजे लव्ह स्टोरीचा भाग असणार, तर तो आम्ही बघायला सज्ज होऊन ते नाटक बघायला लागलो. आणि तुम्हाला सांगतो, मी त्यापूर्वी असं काहीही पाहिलं म्हणजे अशा प्रकारचा अभिनय, अशा प्रकारचा अभिनय म्हणजे ज्याच्यात संगीत आहे असा अभिनय, अशा प्रकारचं संगीत, अशी कोरिओग्राफ, अशा स्टेज प्रॉप्स हे मी कधीही बघितलं नव्हतं. आणि जसजसं ते नाटक पुढे 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 उलगडत गेलं, तर तुम्हाला गंमत सांगतो की त्यानंतर ते आरसा आणला त्यांनी स्टेजवर. तो फॅन्टम आल्यानंतर आरसा, तुम्ही प्रेक्षक आहात, तुमच्या समोर आरसा दिसतोय, त्या आरशात तुम्हाला फॅन्टम दिसतोय, पण प्रेक्षक दिसत नाही, लाईट दिसत नाही, काहीच दिसत नाही. जस्ट व्हिज्युअली इमॅजिन करा की नाटकात समोर आरसा आहे आणि तो इतर काहीच दाखवतो. थोडं नाटक पुढे गेल्यावर कुणीतरी आल्याची चाहूल लागली, तो फॅन्टम त्या आरशातनं पलीकडे गेला आणि तो दिसेनासा झाला. आरसा तिकडे, आत फॅन्टम पलीकडे. आता तुम्ही सांगा मला, हे आपल्या डोळ्याला दिसतंय, तुम्हाला कळतंय की ही ह्याच्यात त्यांनी काहीतरी केलंय आणि तुम्ही ते हळूहळू शोधायला लागतात. त्याच्यानंतर थोड्या वेळाने तो फॅन्टम त्या बाईला भेटायला जातो. अख्खा जिना आला आतून. जिना म्हणजे एका मजल्याचं जिना, त्याच्यावरती उभी असलेली साधारणपणे 30 माणसं आणि पुढे ती हिरोईन आणि तिचा नाच आणि गाणं. थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं, थोडस गाणं झाल्यावर, की त्या सगळ्या मॅनिक्विन्स होत्या, खरं कोणीच नव्हतं. पण ज्या पद्धतीच्या त्या मॅनिक्विन्स होत्या, त्यांनी म्हणजे त्यांनी काय काय पद्धतीने ते सगळं केलं होतं माहिती नाही. आणि थोड्या वेळाने तो जिना अदृश्य झाला. तिकडे एक ब्रिज लागला, त्या ब्रिजवरनं फॅन्टम धावला. साधारणपणे 2 मजले उंचीचं त्या फॅन्टमने तिथून उडी मारली, स्टेज दुभंगलं, तो खाली गेला, ते स्टेज परत लागलं, त्याच्या बाजूनी मेणबत्त्या वर आल्या, एक होडी आली आणि त्या होडीतनं तो फॅन्टम असा आमच्याकडे स्टेजवर समोर आला. म्हणजे ना, आम्ही एका बाजूला ती फॅन्टमची लव्ह स्टोरी होती आणि तो त्या हिरोला त्रास देतो, तो लव्ह ट्रँगल वरचं ते नाटक होतं. पण माझ्या असं लक्षात आलं की हे सगळं हे नक्की काय करताय. आणि चमत्कार, आमचे डोळे म्हणजे प्रवास केलेला कम्प्लिटली विसरलो. त्या अँड्र्यू वेबर लॉईडचा अप्रतिम म्हणजे अप्रतिम संगीत आणि हे नाटक. आम्ही जेव्हा नाटक बघून बाहेर पडलो, तेव्हा मी मनाशी विचार केला की काय करतो आपण नक्की. आपल्याकडे हे असं कधीतरी होऊ शकणार का? तर मलाच उत्तर मिळालं की हे नाही होऊ शकणार. हे कठीण आहे, कारण आपल्याकडे या प्रकारची टेक्नॉलॉजी येऊ शकत नाही. कारण दुपारी शिवाजी मंदिर आणि रात्र दीनानाथ, दुसऱ्या दिवशी दुपारी गडकरी, असं त्यांना करावं लागत नाही. तर त्यांची पद्धत काय, तर एका नाट्यगृहात एक नाटक असंख्य वर्ष चालतं. त्यामुळे समजा काही चुका वगैरे झाल्या तर ते दुसऱ्या दिवशी परत तालमी करून त्या निस्तरतात. आणि तर त्या अशा लार्जर दॅन लाईफ आख्यायिकेवरचं ते नाटक. आता एकदा ते नाटक पाहिल्यानंतर आपण जसे दारूला ऍडिक्ट होऊ शकतो, तसं मी त्या सगळ्या प्रोसेसला ऍडिक्ट झालो. आणि मी असं ठरवलं की इथे यायचं, अमेरिकेत जेव्हा केव्हा मी येईन तेव्हा मी नाटकं बघेन. आणि त्याप्रमाणे मी जवळपास 70 ते 80 तरी नाटकं वेस्ट एंड आणि ब्रॉडवे वरती मिळून पाहिली.
आणि माझ्या असं लक्षात आलं की ज्या प्रकारचं प्रोफेशनलिझम, ज्या प्रकारची मेहनत त्यांच्याकडे आहे, की एक नाटक सुरू व्हायला ते एक वर्ष तालमी करतात. त्यानंतरच त्याच्या पुढे मी बघितलेलं नाटक होतं 42nd स्ट्रीट. हे सगळं मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्या 42nd स्ट्रीट नाटकामध्ये एक म्युझिकल सुरू आहे आणि त्यातली प्रमुख नटी एक दिवस येत नाही तालमीला, म्हणून तिकडे उभ्या असलेल्या एका बाईला तो रोल मिळतो आणि तो रोल त्या बाईला मिळाल्यानंतर तिलाच हिरोईन करतात आणि ती पुढे कसं नाटक करते, तिचं करिअर कसं होतं आणि जी मुळातली हिरोईन आहे तिला घेत नाही. आता 42nd स्ट्रीट काही फार ग्रेट नाटक होतं अशातला भाग नाही, परंतु 42nd स्ट्रीटची गंमत काय होती, त्याच्यामध्ये समूह नृत्यांची फार रेलचेल होती. तर मी तुम्हाला आता काही गोष्टी थोडक्यात सांगतो, कारण त्रास द्यायला मी तुम्हाला माझं पुस्तक देणारच आहे. तर त्या 42nd स्ट्रीट मध्ये एकदा असं झालं की आपल्यापैकी किती लोकांनी बेदिंग ब्युटी नावाचा सिनेमा बघितलाय मला माहिती नाही, पण बायका पायाला पाय लावून सर्कल करून रंगमंचावर झोपल्या आणि त्या सर्कल करून जमिनीला पाठ टेकून नाचत होत्या. आता बाल्कनी मधून ही गोष्ट दिसू शकत होती, ही गोष्ट आम्हाला कशी दिसणार होती, ही प्रेक्षक होतो, आम्हाला ही गोष्ट दिसणं शक्यच नाही. त्यांनी काय केलं असेल, म्हणून मी तुला म्हटलं गिरीश की जरा लोक आता कर परत अनम्यूट, कमी झाला असेल. हॅलो, हा बोल. तर अशा ह्या बायका खाली आहेत, तर त्यांनी काय केलं असेल असं तुम्हाला वाटतं? आपण इकडे नाटकं बघतो, आता खालच्या प्रेक्षकांना तर ते दिसणं गरजेचं आहे. त्यांनी काय केलं? मिरर लावला. हा, मिरर काय लावला? आरसा लावला, बरोबर. पण तो कसा आणि कुठे? वरती कुठे? नाही, ओके, पाठीमागे. त्यांनी ऑडिटोरियम संपूर्ण कव्हर करेल असा अख्खा आरसावरून खाली आला. तो थोडासा तिरका झाला आणि त्या आरशात आम्ही त्या बायकांचा नाच पाहिला. म्हणजे म्हटलं तर कल्पना सुचायला अतिशय सोपी आहे, पण एक्झिक्यूट करायला म्हणजे कमाल. आम्ही वेडे, म्हणजे लहान मुलं होतो म्हणतात ना, त्या पद्धतीची आमची अवस्था होऊन ते आम्ही बघत होतो. मला म्हणजे तुम्ही इमॅजिन करा ना, शिवाजी मंदिरच्या साईडचा एक आरसा खाली आला, तो तिरका झाला, त्याच्यात त्या बायका तुमचं नाच बघायला लागलं. फक्त फरक इतकाच होता की 42nd स्ट्रीट हे फॅन्टम ऑफ द ऑपेरा इतकं सक्षम नाटक नव्हतं. ते जास्त सक्षम नाटक असल्यामुळे ते बघायला मजा आली. हे दुसरा अनुभव. त्यानंतर म्हणजे मी तरीही मला कुठेतरी नाटक भावनेने गुंतवत नव्हतं. आपल्याला, मला असं वाटतं की आपण सगळे गोष्टी वेल्हाळ असल्यामुळे ना, आपल्याला भावना लागते अशात तरी गुंतायला. आपल्या जडणघडणीचा भाग. तर तिसरं नाटक बघितलं मी माझ्या आयुष्यात, ज्याच्याबद्दल मी माझ्या पुस्तकात लिहिलंय. त्या नाटकाचं नाव लायन किंग. आता लायन किंग हे आपल्यातल्या बहुतेक लोकांना माहिती आहे. बघितलंय लायन किंग सिनेमा, बघितला की नाही? होय होय. हा, सिम्बा, लायन किंग. आणि लायन किंगला आम्ही गेलो आणि माझ्या शेजारी, मला अजून आठवतं, डॉक्टर लागू बसले होते नाटक बघायला. आणि सुरुवातीला असा पडद्यावरती सूर्य आला वरती आणि त्यानंतर ऍक्टर्स, त्यातल्या त्यात उंच ऍक्टर्स, असे 12 ते 15 ऍक्टर्स त्या मागच्या लाईट समोरून गेले उड्या मारून. तुम्हाला सांगतो, साधारणपणे एक जिराफ गेल्याचा फील आला. तुम्ही इमॅजिन करा की जिराफ म्हणजे माणसाला त्याच्या शरीराचं काय करावं लागत असेल. आणि त्यानंतर एक आफ्रिकन बाई आली आणि नंतर इतर असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी इकडनं तिकडनं जात होते आणि त्या बाईने चॅन्टिंग सुरू केलं. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सांगतो माझ्यावरती विश्वास ठेवा, ते चॅन्टिंग माझ्या कानात यायचं आणि ते चॅन्टिंग त्या बाईने सुरू केलं. कुठल्या पट्टीत ती कुठपर्यंत गेली मला अजून आठवतं. डॉक्टर लागू माझ्या शेजारून मला म्हणाले,
अरे विजय काय आहे रे हे. मला अजून आठवत त्यानंतर तुम्हाला सांगतो लायन किंगने जो अनुभव दिला, म्हणजे आपण काय म्हणू की सगळे जे नाट्य घटक आहेत त्याचा उत्सव जर का तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही लायन किंग हे नाटक जाऊन अप्रतिम. म्हणजे गंमत बघा, होते सगळे ऍक्टर त्याच्यात, सिंह होते, इतर असंख्य प्राणी होते, जिराफ होते. तुम्हाला सगळ्यांना ही सिंबाची गोष्ट माहितीच आहे. तो विलन हे होता. त्यांनी काय केलं होतं माहिती आहे, माणसं त्याचं एक्सप्रेशन दिसावं तरीही ते प्राणी वाटावे म्हणून त्यांनी त्यांच्या डोक्यावर वेताचे हे केले होते, मुकुट म्हणा किंवा त्यांचे चेहरे. आणि ते चेहरे खाली तुम्हाला ऍक्टरचा चेहरा दिसतो आणि तो प्रत्येक ऍक्टर बोलत असताना आपल्याकडे असं बघायचं. तुम्ही डोकं खाली गेलं की तुम्हाला दिसायचा प्राणी आणि त्यानंतर असा खालून वाकून पुढे चेहरा करून तो डायलॉग बोलायचा. तुम्हाला सांगतो अशा प्रकारची बॉडी लँग्वेज तुम्हाला ऍथलीट्स देऊ शकतात, नॉर्मल ऍक्टर्स नाही. हे अवघड आहे. त्यामुळे तिथे मला आणखीन एक शिकवण अशी मिळाली की केवळ यांच्या नाटकामध्ये चमत्कार नाही तर ऑल ऍक्टर्स आर ट्रेन्ड. त्या सगळ्यांना शरीर कसं वापरावं याचं शिक्षण दिलेलं असतं. म्हणजे तुम्हाला सांगतो की थोड्या वेळाने त्या पात्राचा जो मुखवटा होता, मी तर मुखवटा असा शब्द वापरतो, तो विलन असेल तर तुम्हाला तो मुखवटा विलन वाटायला लागायचा. विजय, हे सर्व बॅले डान्सर वगैरे नाच वगैरे शिकलेली लोक असतात सर्व. नाच शिकलेले, गाणं शिकलेले, या पद्धतीचे लोक पण ऍक्टर्स. त्यांना गाणं आणि तू जस्ट इमॅजिन कर रे की त्यांनी जे काही उत्सव तिथे त्या सगळ्या गोष्टींचा केला. म्हणजे मी तुला सांगतो, वादन, ती माणसं, कारण मला इतकी सुंदर वेशभूषा जवळजवळ मी त्यानंतर स्टेजवरती तितकी कधीच बघितली नाही. आणि मी तुम्हाला सांगतो तेव्हा, म्हणजे मी हे तुम्हाला सांगतो, ही गोष्ट आहे 2001 सालची. त्यावेळेस $300-350 तिकीट होती. म्हणजे त्यानंतर ती वाढली, ती एक वर्ष मिळत नव्हती. पण आणि मी खरं सांगतो की एक विशिष्ट प्रकारचा कॉम्प्लेक्स यायला लागला की अरे बापरे, हे काय करतायत बरं. आणि हे सगळं करत असताना लायन किंग मध्ये नाटक हरवत नव्हतं. तुम्हाला नाटक, तो विलन, तो सिम्बा, तो काय करतो, हे सगळं तुम्हाला कळत होतं. आणि ना जे मी खरं सांगतो, नाटक संपलं आणि आम्ही उठून उभं राहून स्टँडिंग ओवेशन दिल्यानंतर ऑडिटोरियम मधनं बाहेर पडायला काही मिनिटं गेली. आणि बाहेर पडल्यानंतर आम्ही कोणीच एकमेकांशी 20 जण होतो, काही थोडा वेळ बोललो नाही. म्हणजे एक नाटक जे म्युझिकली सक्षम, जे, आणि गंमत म्हणजे त्याची दिग्दर्शिका टायमोर नावाची बाई होती, का बाईने ते बसवलं होतं नाटक. त्यामुळे मी लायन किंग जेव्हा बघितलं तेव्हा मी स्टेजवर, म्हणजे असं लक्षात आलं आपण असं व्हिज्युअली काहीच बघितलेलं नाही. आणि मी लायन किंग 2दा पाहिलं. तुम्हाला त्याच्या बाबतीत गंमत सांगतो. मी काय म्हणतो, ते गिरीशच्या पण फार सांगतो. मी सॉरी, फॅन्टम ऑफ दी ऑपेरा, आधी फॅन्टम ऑफ दी ऑपेरा. मी फॅन्टम ऑफ दी ऑपेरा वेस्ट एंडला परत बघायला गेलो आणि तिकडे काउंटरवरची बाई होती. तर त्या काउंटरवरच्या बाईला मी म्हंटल की मला 4थ्या रोतलं तिकीट पाहिजे. म्हणाली वाय? मी म्हटलं की आय वॉन्ट टू एन्जॉय द शेंडेलियर कमिंग. म्हटलं की आय हॅव सीन द प्ले ऑन ब्रॉडवे. त्याच्यावरती ती इतकी टिपिकल ब्रिटिश बाई होती, ती मला म्हणाली सर बट दिस इज दी ओरिजिनल. आता म्हणजे इतके खडूस ब्रिटिश लोक असतात, तर ती म्हणाली दिस इज दी ओरिजिनल. म्हटलं ओके, आय एम सॉरी, आय वॉन्ट टू सी दी ओरिजिनल. मग तिने मला तिकीट दिलं आणि मी तिथेही बघ. मी तुम्हाला त्यातलाही फरक सांगतो. मग त्यानंतर मला ऍडिक्शन झाल्यासारखं झालं. आणि माझ्या असं लक्षात आलं की हे ट्रेंड ऍक्टर्स, म्हणजे लंडनला आणि अमेरिकेला पद्धत अशी आहे की लंडनला तुम्हाला मोठी भूमिका करायची असेल तर राडा, म्हणजे रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स मध्ये ट्रेनिंग घेतलेलेच ऍक्टर्स लागतात. इतर लोकांना संधी मिळणं अत्यंत अवघड असतं.
आपल्याकडे हे अशक्य आहे की तुम्ही राडामध्ये ट्रेनिंग घेतलेले ऍक्टर्स तिकडे बघा तुम्हाला दिसतात आणि असे प्रचंड खूप ऍक्टर्स मला बघायला मिळाले. मी त्या बाबतीत नशीबवान. एक छोटी गंमत सांगतो. आपल्यापैकी सगळेजण तुम्ही इंग्लिश फिल्म्स तर बघतच असाल. मी असा न्यूयॉर्कला ब्रॉडवेला फिरत होतो. तिकडे मी एक बब्बा गम्स नावाच्या हॉटेलमध्ये जाताना समोर तिकडे थिएटर होतं. थिएटरचं नाव विसरलो मी आता. त्याच्या बाहेर मोठी रांग होती. मी म्हटलं बाबा रे हे कुठलं नाटक चालू आहे? तर लकी गाय नावाचं नाटक चालू. मी म्हटलं की लकी गाय हे काही फार प्रसिद्ध नाटक नाही, म्हणजे ह्याला एवढी गर्दी का? तर मी थोडा पुढे गेलो आणि पोस्टरवर बघितलं तर त्याच्यातला लीड रोल टॉम हँक्स करत होता. आणि टॉम हँक्सला तुम्ही पाहिलाय? टॉम हँक्सला किती लोकांनी बघितलंय ना ऍक्टिंग करताना? ऍक्टिंग करताना पाहिलंय, प्रत्यक्ष नाही पाहिले. ऍक्टिंग करतानाच म्हणतोय. आणि टॉम हँक्सला बघायला ती गर्दी होती. आणि मी तिकीट काढून मी लकी गाय नावाचं नाटक बघितलं. त्यामुळे मी त्या काही फॉर्च्युनेट लोकांपैकी एक ज्यांनी ऍक्च्युअल टॉम हँक्सला स्टेजवर काम करताना बघितलं. आणि मला आठवतं त्याच प्रयोगाला उर्मिला कानेटकर आली होती, म्हणजे ती वेगळी आली होती. आणि मी तुम्हाला सांगतो हे लोक ट्रान्सफॉर्म होतात. म्हणजे तुम्ही सिनेमातला टॉम हँक्स आणि त्या लकी गाय नाटकातला टॉम हँक्स ही दोन वेगळीच माणसं. आणि नंतर मला असं कळलं की प्रत्येक हॉलिवूड वरचा मोठा ऍक्टर हा 3 महिने तरी येऊन एक नाटक करतो. स्वतः म्हणजे वंगण म्हणतो आपण तसं वंगण मेंदूला देऊन पुन्हा विचार करायची चालना निर्माण होऊन पुन्हा सिनेमात काम करायला. कारण मार्लन ब्रँडो त्याच्या इंटरव्ह्यूत म्हणाला होता की आय वुड रादर डाय ऑन दी ब्रॉडवे स्टेप्स. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की का इतका चमत्कृतीपूर्ण नाटकांचा संबंध भाग यांच्या नाटकात असतो. तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांची स्पर्धा हॉलिवूडशी आहे. त्यामुळे ते तुमच्या समोर लार्जर दॅन लाईफ नाटकं अशासाठी करतात की तुम्हाला सिनेमा बघितल्याचा परिणाम डोळ्यासमोर लाईव्ह दिसावा. कारण त्यांची स्पर्धा सिनेमाची आहे म्हणून ती अशा प्रकारची असतात. दुसरं म्हणजे तिथलं सगळं थिएटर हे टुरिस्ट लोकांचं थिएटर आहे. त्याच्यामुळे त्यानंतर मी काय शोधायला लागलो हळूहळू की म्हटलं आता ही नाटकं आपण बघितली तर आता इकडचं काहीतरी बघायला पाहिजे. म्हणून मी एक ॲव्हेन्यू क्यू नावाचं नाटक पाहिलं. ॲव्हेन्यू क्यू हे तिथल्या तरुण पिढीच्या समस्यांवरचं नाटक होतं. जे टिपिकली अमेरिकन नाटक म्युझिकलच होतं. पण त्याच्यामधली ग्रेट गोष्ट अशी होती की प्रत्येक माणूस त्याच्या हातात स्वतःच एक पपेट घेऊन काम करत. म्हणजे तो आणि तो पपेट आणि तो पपेट त्याला पडलेले विचारायचा. म्हणजे तुम्हाला व्हेंट्रोलॉक्विस्टिक असणं गरजेचं आहे. आणि ॲव्हेन्यू क्यू म्हणजे काय तर क्यू ॲज इन क्वेश्चन्स, तिथल्या तरुण पिढीला पडलेले प्रश्न याच्यावरचं ते नाटक होतं. म्हणजे तुम्हाला सांगतो त्या ॲव्हेन्यू क्यू मध्ये त्या ॲव्हेन्यू क्यू मध्ये त्यांनी रंगमंचावर संभोग दाखवला. पण कसा? पपेट्स वापरून. आणि तो इतका ब्रिलियंट केला त्यांनी की त्या तिकडच्या समस्या तिकडे ते कसे खुराड्या सारखे तर नाही तुम्हाला काय विचारायचं तर विचारतो. राजू केलं माझ्या दृष्टीने हे ॲव्हेन्यू क्यू हे मी बघितलेलं तिथलं त्या लोकांचं नाटक. आणि ॲव्हेन्यू क्यूच्या बाबतीत मला एक गोष्ट आठवते जे आपल्याकडे फार कमी दिसते. ॲव्हेन्यू क्यू बघायला आम्ही जात होतो तर जाताना एका इमारतीत 4 नाट्यगृह होती. आपल्याकडे असं संकुलाची कल्पना फार कमी आहे. म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर 4 पैकी कुठल्या तरी नाटकाचं तिकीट तुम्हाला मिळणार अशी ती व्यवस्था. आणि मग मी निवडून ते ॲव्हेन्यू क्यू बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की किती अमेरिकन तरुणांना. लंडनचं आहे का? नाही, ब्रॉडवे. दिस इज ब्रॉडवे. पण ॲव्हेन्यू क्यू इज ऑफ ब्रॉडवे. आणि त्याच्यावरती त्या समस्या. आणि मला इतकं आवडलं की तुम्ही तुमचं मनातल्या गोष्टी सांगायला एक वापरलेलं पपेट. म्हणजे बघा सुरुवातीला मला त्यांच्या नाटकातली चमत्कृती दिसली
त्याच्यानंतर त्यांच्यातल्या ऍक्टर्सचं स्किल दिसलं आणि या नाटकामध्ये मला दिसलं की किती प्रतिमा आणि प्रतीकांचा वापर ती मंडळी करतायत आपल्यापर्यंत त्यांच्या समस्या पोहोचवण्यासाठी, आणि पॉपेट्सचा इतका अप्रतिम वापर. आणि त्यामुळे अव्हेन्यू क्यू बघून मी बाहेर पडलो. मला असं आठवतं की अव्हेन्यू क्यू बघायला ना माझ्याबरोबर संजय नार्वेकर आणि तुषार दळवी होते. त्या दोघांनाही धरून घेऊन गेलो होतो. तर माझ्या बरोबर प्रत्येक वेळेस मी असं कुणाला तरी जर असेल तर बरोबर घेऊन. पुणतांबेकर म्यूट करशील स्वतःला. कोण रे? नाही पुणतांबेकर. हा. तर हा एक माझा त्याच्या नंतरचा तिथला अनुभव. मला अव्हेन्यू क्यू मराठीत करायचं होतं पण ते काही मला मराठीत करायला जमलं नाही. त्यानंतर मी पुन्हा एकदा ब्रॉडवे वरती नेहमीपणे नाटक बघायला गेलो आणि मी ऑफ ब्रॉडवे वरती नाटक बघायला गेलो आणि मला मरणाचा आनंद झाला. मरणाचा आनंद अशासाठी झाला की ही गोष्ट साधारणपणे 2004 सालची आहे. त्यावेळेस न्यूयॉर्क मध्ये ऑफ ब्रॉडवेला एका नाटककाराचं फेस्टिवल होतं आणि त्याच्या फेस्टिवल मध्ये मी नाटक बघायला जाणार होतो. आणि मी ते जेव्हा वाचलं 1 महिना आधी मी त्याचं ऑनलाईन तिकीट काढलं. मी आणि आमचे एक सिनियर मित्र अशोक कामेरकर म्हणजे सुलभा देशपांडेंचा भाऊ. मी खरंच सांगतो इमेन्स आनंद. या नाटकाचं नाव सखाराम बाइंडर, लेखक विजय तेंडुलकर. ब्रॉडवे वरती 2004 साली विजय तेंडुलकरांच्या नाटकाचा महोत्सव होता आणि आपण म्हणतो ना आनंदाला पारावार राहिला नाही, तसं हे तिथल्या लोकांनी सखाराम बाइंडर केलं. म्हणून मी त्या लेखाचं नाव लिहिलंय. भारतीय की तिथले? नाही तिथले लोक, अमेरिकन, साऊथ ईस्ट एशियन्स वगैरे. म्हणून मी त्या माझ्या लेखाला हेडलाईन दिली होती, आपलं नाटक त्यांचा प्रयोग. आणि त्याच्यात तुम्हाला शेवटची गोष्ट त्यातली मी तुम्हाला की अमेरिकेतल्या व्हरायटी, न्यूयॉर्क टाइम्स सारख्या वृत्तपत्रातल्या टीकाकारांनी तेंडुलकरांची खूप स्तुती केली. सखाराम बाइंडरची जगण्याची जी सिस्टम आहे ती त्या सर्व टीकाकारांना फार महत्वाची वाटली. सखारामचं जग तेंडुलकरांनी यथार्थपणे उभं केलंय असं टीकाकारांचं मत होतं. मला अत्यानंद झाला. भारतीय रंगभूमीवरचा एक श्रेष्ठ नाटककार जागतिक रंगभूमीवर सुद्धा गाजतोय याचा. विजय तेंडुलकरांच्या नाटकातला संघर्ष, त्याची रचना, सक्षम व्यक्तिरेखा या सर्व घटकांमुळे अमेरिकेतल्या समीक्षकांनी आर्थर मिलर या जगन्मान्य नाटककाराशी त्यांची तुलना केली. अशा श्रेष्ठ नाटककाराचा महोत्सव ब्रॉडवेवर होणं ही जागतिक रंगभूमीच्या संदर्भातली अतिशय महत्वाची घटना आहे. अशा या श्रेष्ठ नाटककाराला माझा मानाचा मुजरा. तुम्हाला सांगतो इतका आनंद. म्हणजे तुम्ही विजय तेंडुलकरांचं नाटक आणि त्याचं म्हणजे आता मी इतकं डिटेल लिहू शकत नव्हतो म्हणून मी तिथले सगळे रिव्ह्यूज वाचले. त्यांनी एका पेडेस्टल वरती तेंडुलकरांना नेऊन ठेवलं. म्हणजे तेंडुलकर हे श्रेष्ठ काही आपण त्याच्यावरती चर्चाही करू शकत नाही. पण तुम्ही विचार करा ना आनंद किती झाला असेल. आणि इतका अप्रतिम बाइंडरचं काम करणारा नट होता. अप्रतिम. निळूभाऊंचं बघितलं होतं. पण ती भाषा इंग्लिश होते ना रे? इंग्लिश मध्ये भाषा. पण आणि तिकडे त्यावेळेस तेंडुलकरांनी ट्रान्सलेशन शांता गोखले. अच्छा. त्यांनी तिकडे एक नवीन नाटक लिहिलं, हिज फिफ्थ वुमन नावाचं, ज्याचा इथे प्रयोग झाला नाही. त्याचे सगळे प्रयोगच अमेरिकेत झाला. आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे स्वतः तेंडुलकर होते. त्याआधी मला बघून अरे तू काय, मग मी त्यांच्याशी बाइंडरवरती गप्पा मारल्या की म्हणजे काय म्हणू, आयुष्यामध्ये काही काही अत्यंत आनंददायक गोष्टी घडतात ना, त्यातली ही गोष्ट. आता हा माझा सगळा ब्रॉडवे बघण्याचा प्रवास सुरू असताना मला एक आकर्षण होतं ते वेस्ट एंड बद्दल. कारण लंडन ची रंगभूमी किंवा एकूण युरोप, ते तुम्हाला थोडस एक करून सांगतो की अमेरिकेमध्ये कशाची वानवा आहे. तर अमेरिकेमध्ये नवीन नाटककारांची वानवा आहे.
म्हणजे अमेरिकेत तुम्हाला म्युझिकल्स दिसतात, पण फार कमी नवीन नाटककार दिसतात. म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की किमान 400 नवीन नाटकं लिहिली जातात राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने. अमेरिकेमध्ये ना तुम्हाला सांगतो, युजीन ओनिल, टेनेसी विलियम्स, आर्थर मिलर, एडवर्ड आल्बी हेच नाटककार फार प्रसिद्ध आहेत आणि याच नाटककारांची नाटकं ते परत परत करत असतात. त्यातलं एक युजीन ओनिलचं फार गाजलेलं नाटक आहे आईसमॅन कॉमेट. मी आता जेव्हा अमेरिकेला गेलो होतो ना 2018 मध्ये, तेव्हा आईसमॅन कॉमेटचा प्रयोग होता आणि मी म्हटलं कुठल्याही परिस्थितीत आईसमॅन कॉमेट बघायचं. आणि मी थिएटरवरती गेलो आणि मला आधी त्याच्या तिकिटाचं काही मिळेना. तिकडे ना एक तिकेटीएस नावाचा बूथ आहे, ते त्याच्याबद्दल म्हणणार. त्या बूथ वरती तुम्हाला तिकीट मिळतात. तर तिकेटीएस वरती ते म्हणाले की वी डोंट कीप हिअर, यू गो टू दी थिएटर. मी थिएटरला गेलो, तुम्हाला सांगतो तिकडे 2 तिकीटं उपलब्ध होती आणि जी मी घेऊ शकलो नाही, कारण एका तिकिटाची किंमत $780 होती आणि दुसऱ्या तिकिटाची किंमत $940. आणि माझ्या मते त्यांच्याही करन्सीत हे खूप महाग आहे, आपल्याच नाही तर त्यांच्याही करन्सी. आणि याच कारण काय, तर एक तर युजीन ओनिल नाटक आणि त्यात काम करणारे ऍक्टर्स. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की तिकडे आपल्यासारखं 300 रुपयाचं तिकीट म्हणजे 300 रुपयाचं तिकीट नसतं. ते ऍक्टर प्रमाणे कुठल्या थिएटरमध्ये तुम्ही नाटक करताय त्याप्रमाणे बदलतं. माझ्या बाबतीतली गोष्ट एक म्हणजे मला दुःख झालं. मी एकदा अमेरिकेला पोहोचलो 2004लाच आणि तेव्हा मर्चंट ऑफ व्हेनिस हे शेक्सपियरचं गाजलेलं नाटक 8 दिवस आधी बंद झालं होतं आणि त्याच्यामध्ये अल पचिनो काम करत होता. आणि मला इतकं दुःख झालं की पचिनोला स्टेजवरती बघण्याचं आपलं राहिलं. आम्ही पचिनो सुद्धा 3 महिने नाटक तिकडे आपल्यासाठी करतो. तर दुसरी या गोष्टी मी या पुस्तकात लिहिलंय की तुम्ही ब्रॉडवेला गेलात ना की तिकडे टिकेटीएस नावाचं एक बूथ आहे. त्या बूथ मध्ये तुम्हाला सगळ्या नाटकांची तिकीटं मिळतात. शिवाय त्या टिकेटीएसच्या बूथ वरती ना 4-5 पोरं यंग, त्यांनी ड्रामा काय म्हणू त्यांची ग्रॅज्युएशन डिग्री घेतलेली आहे, ते तुमच्याशी बोलतात. ते तुम्हाला सांगतात की हे नाटक आहे, हे बघा, हे बघू नका, मला हे आवडलंय, का आवडलंय, का नाही. हा त्यांचा ना, आणि त्यांना स्टायपेंड मिळतो. हा त्यांच्या ट्रेनिंगचा भाग आहे की तुम्ही ऍक्टरशी, तुम्ही प्रेक्षकाशी कसं बोलाल आणि प्रेक्षकाकडनं काय त्याला हवंय हे कसं समजून घ्याल. म्हणजे तुम्ही बघा की असंही ट्रेनिंग तिकडे देतात पोरांना की तुम्ही काय बोला, काय करा, काय पद्धतीचं नाटक. आणि ती पोरं फक्त नाटक विकत नाही, तर तुम्हाला सांगतात या नाटकात हे आहे, हे नाटक असं आहे, हे नाटक असं आहे, हे नाटक 40 वर्ष झालंय, हे नाटक अशा प्रकारची ती अमेरिकेमध्ये नाटक मी या माझ्या पुस्तकात ते सगळं मेन्शन्ड आहे. त्यानंतर मी वेस्ट एंडला जे पहिलं नाटक पाहिलं लंडनला गेल्यावरती, त्याचं नाव होतं 39 स्टेप्स. हा हिचकॉकचा सिनेमा होता आणि हिचकॉकच्या सिनेमावरचं नाटक, आणि मी एकटाच गेलो होतो बघायला, कोणीच नव्हतं माझ्याबरोबर. म्हटलं काय आहे बघू. त्याची तिकीटं मिळाली. ते नाटक काहीतरी 22 वर्ष सुरू होतं. मी गेलो, नाटक बघायला बसलो. त्या नाटकात 4 पात्र होती आणि 39 स्टेप्स हिचकॉक असल्यामुळे थ्रिलर आहे. त्या थ्रिलरची ती पॅरडी होती आणि त्या 4 जणांनी 104 पात्र केली. बापरे. 104 104 वेगवेगळी पात्र. आणि ते बदल, दुसरी टोपी काय हे घेतलं, मफलर घेतलं, एवढेच बदल आणि विविध प्रकारचे ऍक्सेंट. म्हणजे ते रेग्युलर ब्रिटिश इंग्रजी नंतर ते कॉकनी म्हणतात, तिथल्या जो एक तिथल्या गावांमध्ये जी इंग्रजी बोलली जाते त्याला ते कॉकनी म्हणतात ते. आणि मी तुम्हाला सांगतो, आपण आश्चर्यचकित, अगदी मिनिमम प्रॉपर्टी बघून मी ते 39 स्टेप्स पाहिलं. आणि त्यानंतर मी केदार शिंदेला सांगितलं की केदार, ते 39 स्टेप्स काहीही करून मराठीत कर. त्यानंतर ते स्क्रिप्ट मिळवलं. पुढच्या वेळेला मी लंडनला गेलो होतो तेव्हा मी केदार बरोबर पुन्हा 39 स्टेप्स पाहिलं आणि केदारने ते भरत जाधवला घेऊन मराठीत केलं. पण
गंमत म्हणजे ती जी 104 पात्र, माझ्या लक्षात आला मुळातला फरक की लंडनच्या नाटकामध्ये तुम्हाला लेखनाचं सुद्धा महत्व दिसतं जेव्हा मी नॅशनल थिएटरला नाटक बघायला गेलो. आता नॅशनल थिएटरची तुम्हाला गंमत सांगतो. नॅशनल थिएटर या एका इमारतीत 4 नाट्यगृह आहेत. म्हणजे एक कोटेस लॉ, लिटलटन आणि ऑलिव्हिये, आणि चौथं जे आहे तो ब्लॅक बॉक्स म्हणतो त्याला आपण, ते छोटं. आणि त्या ऑडिटोरियम मध्ये मी पहिल्यांदा बघायला गेलो. तर त्या लिटलटन मध्ये मी नाटक बघायला गेलो, हॅबिट ऑफ आर्ट. तर त्याच्या आधी मी टूर घेतली. म्हटलं काय आहे याच्यामध्ये बघू नाटकात. टूर घेतली तर मी त्याला सहज विचारलं की हाऊ मेनी लाईट डू यू हॅव इन दिस ऑडिटोरियम. त्या गाईडने माझ्याकडे बघितलं. तुम्ही म्हटलं की आय डायरेक्ट प्लेज इन इंडिया, आय जस्ट वॉन्ट टू नो. तो म्हणाला 3680. 3680 दिवे होते. शिवाजी मंदिरला 12 असतात. म्हणजे तुम्ही म्हणजे यू कॅन इमॅजिन की काय पद्धतीचं. आणि तिकडे एक स्फटिकासारखा पांढरा दिवा पडतो. म्हणजे पांढऱ्या दिव्याचं तुम्ही इमॅजिन करू शकत नाही असा तो प्रकाश त्याच्यावरती. आणि हॅबिट ऑफ नाटक मी बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं इतकी ब्रिलियंट थीम. बार्टलेट नावाचा फार गाजलेला तिकडचं नाटक. काय सिच्युएशन अशी की ते शेक्सपियरचं नाटक करतायत, टेम्पेस्ट नावाचं फार गाजलेलं. आणि टेम्पेस्टची तालीम सुरू आहे आणि त्या दिवशी तालमीला दिग्दर्शक आला नाहीये. अशा तालमीत मोठे नट काय करतात याच्यावरचं नाटक. मी दिसायला लागलो, मला विक्रम गोखले दिसायला लागले, मला दिलीप प्रभावळकर दिसायला लागले की ऍक्टर म्हणजे कॅप्टन शिवाय नाटकाचं काय होऊ शकतं. मग तेव्हा ते नाटक बघत असताना माझ्या असं लक्षात आलं, जसं 39 स्टेप्स बघताना माझ्या लक्षात आलं की विविध भूमिका करण्यासाठी किती छोटे बदल करून करता येतं, तसं माझ्या लक्षात आलं की अरे या लेखकाला दिग्दर्शकाचं असणं आणि दिग्दर्शकाचं महत्व हे फार उत्तम पद्धतीने कळलेलं आहे. आणि हे मला वाचून बघून ऐकून फार आनंद झाला. त्यानंतर वेस्ट एंड वरती एक गाजलेलं नाटक होतं वॉर हॉर्स. तुम्हाला सांगतो वॉर हॉर्स सुद्धा फिल्म आहे. स्टीव्हन स्पिलबर्गची फिल्म आलेली वॉर हॉर्स वर. पण मी ते वॉर हॉर्स बघितले. तर वॉर हॉर्स नाटक मी बघितलं. तर वॉर हॉर्स मध्ये एक लहान मुलगा आणि घोडा यांची ती वॉरच्या बॅकग्राऊंड वरची गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो तो एक आफ्रिकन कंपनीने त्या घोड्याचं पपेट तयार केलं. तो घोडा सुरुवातीला लहान असतो. तो मुलगा त्या घोड्याशी बोलायला लागतो, त्याच्याशी इंटरॅक्ट करायला लागतो. तो घोडा हळूहळू मोठा होतो आणि व्हिज्युअली सुद्धा नाटकात तो घोडा मोठा झाला. तो घोडा त्याच्या बरोबर त्याचे 3-4 मित्र घोड्यात. तुम्ही इमॅजिन करा अख्खं घोड्याचं लाईफ साईज पपेट. पपेट्स मध्ये जे असंख्य प्रकार असतात, जे मी एव्हेन्यू क्यू मध्ये बघितलं त्याला ग्लव्ह पपेट म्हणतात, जे तुमच्या हातात घालून आपल्याकडे रामदास पाध्ये जे करतात तसं तिकडे स्ट्रिंग पपेट नावाचा एक प्रकार असतो. आणि म्हणजे तुम्ही काठी किंवा कशाने ते हलवू शकता. तसं या प्रत्येक घोड्यामध्ये 4 माणसं होती आणि ती 4 माणसं, एक जण त्या घोड्याचे डोकं हलवत होता, एक जण त्या घोड्याची शेपटी हलवत होता, बाकीचे 2 जण तो त्या घोड्याला त्या लयीत इकडे तिकडे फिरायला मदत करत होते. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की त्या 4 ऍक्टर्सना इंटू 4 एक घोडे म्हणजे 15 ते 16 लोकांना नाटकात एवढंच काम की तो घोडा म्हणजे ते पपेट कसं पोचेल इकडे तिकडे. आणि तुम्हाला सांगतो नाटक सुरू झाल्यानंतर एक 15 मिनिटांनी तुमचं त्या माणसांकडे लक्षही जात नाही. आणि इतकं सुंदर इमोशनल नाटक, एक पपेट सारखी गोष्ट. म्हणजे मला आणखीन एक गोष्ट या थिएटर मधनं अशी लक्षात आली की आम्ही नेहमी असं म्हणतो की व्हॉट इज थिएटर. थिएटर इज ऑलवेज विलिंग
सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ. म्हणजे तुम्ही तिकडे जाता, समोरच्या गोष्टीवरती विश्वास ठेवणार. आणि ह्याचं वॉरहॉर्स हे हा वस्तुपाठ होता. याचं कारण असं की वॉरहॉर्स मध्ये पपेट्स होते, त्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवणं खूप अवघड होतं. पण एक 15-20 मिनिटांनी म्हणजे मला हे जाणवलं की तुम्ही म्हणजे लंडनच्या नाटकामध्ये त्यांनी ते घोडे जिवंत केले आणि त्या पोराची गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचली. विजय टोरंटोला पण झालेलं नाटक. हो, ते सगळीकडे ते फिरतात ना, त्याच्या फोटो कॉपीज काढून जवळजवळ नाटकांचे प्रयोग. ही नाटकं सुनील म्हणतो ते बरोबर सगळीकडे होतात. त्यानंतरची घटना जी आहे ती माझ्या आयुष्यातली फार महत्वाची घटना म्हणजे मी एक नाटक बघितलं अगाथा ख्रिस्तीचं माउसट्रॅप. माउसट्रॅप बद्दल किती लोकांना माहिती? अगाथा ख्रिस्तीचं माउसट्रॅप हे अत्यंत गाजलेलं नाटक. आणि माउसट्रॅपचा मी लंडनला प्रयोग बघितला. तुम्हाला गंमत तेवढंच एक सांगतो की लंडनला गेल्यानंतर प्रत्येक पर्यटकाला लॉर्ड्स मैदान, मादाम तुसा म्युझियम, बकिंगहॅम पॅलेस, टॉवर ऑफ लंडन, लंडन आय, टेट मॉडर्न आर्ट गॅलरी, ब्रिटिश म्युझियम, 221 बी बेकर स्ट्रीट म्हणजे शेरलॉक होम्स म्युझियम, या गोष्टी बघाव्याच लागतात. सिटी टूर करावीच लागते. फिश अँड चिप्स आणि चिकन टिक्का मसाला खावाच लागतो. तसं फॉइल्स बुक स्टोअर्स मध्ये जावंच लागतं, जे 4 मजली बुक स्टोअर आहे लंडन मध्ये. पाब्लो स्ट्रीटवर, पोर्टोबेलो स्ट्रीटवर जाऊन खरेदी करावीच लागते. तसं माउस ट्रॅप हे नाटक बघावंच लागतं. माउस ट्रॅप हे अगाथा ख्रिस्तीचं गाजलेलं नाटक. माउस ट्रॅपचा पहिला प्रयोग किती साली झाला कल्पना आहे? नाटक अजूनपर्यंत लॉकडाऊन मध्येच आता बंद आहे ते. 1952. 1952 साली त्याचा पहिला प्रयोग झाला आणि मी नाटक जे बघितलं ते 2008 साली. तोपर्यंत ते नाटक 2008 नाही, सॉरी 2006 साली ते नाटक तोपर्यंत तेवढी वर्ष रोज सोमवारची गॅप घेऊन सुरू होत. तुम्ही कॅल्क्युलेट करा किती वर्ष झाली. आता ते तुमच्या असं पटकन लक्षात येत नाही, पण त्याचं पॅम्पलेट वाचलं तेव्हा असं लक्षात आलं की त्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला विन्स्टन चर्चिल आले होते प्रमुख पाहुणे. म्हणजे आता तुम्ही इमॅजिन करा की चर्चिल पासून आतापर्यंत माउसट्रॅप हे नाटक तिकडे चालू आहे. आणि मला माउसट्रॅपला दिसलेली सगळ्यात गंमतशीर गोष्ट म्हणजे माउसट्रॅपला मला सगळ्यात जास्त टुरिस्ट दिसले. म्हणजे एशियन्स सगळ्यात जास्त कुठल्या नाटकाला दिसले तर ते माउसट्रॅप. कारण माउसट्रॅप हे जगात त्या काळामध्ये गाजलेलं नाटक होतं. आणि तिथले लोकल्स जी नाटकं बघायचे त्याची तुम्हाला गंमत सांगतो. एक केनिथ ब्रॅनॅग नावाचा ऍक्टर आहे आणि तुम्ही केनिथ ब्रॅनॅगला आता केनिथ ब्रॅनॅगनी मर्डर ऑन दी ओरिएंट एक्सप्रेस रिवाइव्ह केला ते सोडा, पण मी साधारणपणे 7-8 तरी हॅमलेट पाहिले. पण केनिथ ब्रॅनॅग हा मी बघितलेला हॅमलेट ऑफ द सेंचुरी आहे. तर केनिथ ब्रॅनॅगच्या ने डायरेक्ट केलं, त्याच्या मुलाचा हॅमलेट होता. मी लंडनला तिकीट काढायला गेलो. मी जेव्हा तिकीट काढायला गेलो तो महिना होता एप्रिल. आणि ती बाई म्हणाली की येस tickets are available but after 16th of August. मी म्हटलं what? After 16th of August. तर म्हटलं की तिने मला विचारलं की where are you put up? मी म्हटलं I'm at Watford. So can you come tomorrow morning, early morning at 6 o'clock? मी म्हटलं it's very difficult. Why? No, we sell 14 spare tickets every day. म्हणजे रोज 14 तिकीट ते विकत होते. अँड टू गेट दोज तिकीट्स पीपल कम हिअर ऍट 4 o'clock in the morning. म्हणजे तुम्ही विचार करा किती नाटक त्या ब्रिटिश लोकांच्या जगण्याचा भाग. तुम्ही जर का लंडनला गेलात, तुम्ही गिरीश तर कितीतरी वेळा गेला, तर तुम्ही लंडनला मेट्रोत जर का शिरलात ना तर मेट्रो स्टेशनवरती तुम्हाला एकही सिनेमाचं पोस्टर दिसणार नाही. सगळी नाटकांची किंवा या प्रकारच्या कल्पना म्हणाली त्या प्रकारच्या शोजची पोस्टर्स तुम्हाला बाजूला
तिथे दिसत राहतात. हा माझा ही नाटकं बघितल्यानंतरचा अनुभव आहे. खरं तर हे खूप म्हणजे मोठं हे आहे. शेवटचं मी आता एका नाटकाबद्दल बोलतो, मग आपण गप्पावर. किती वेळ झाला रे गिरीश? झाला, बोल बोल. जवळजवळ तास होत आला. एक तास झाला. तास होत आला, तर अजून नाही झाला. एक मी विचार केला की ही सगळी नाटकं मी बघितली, तर आपल्याकडे जे सगळ्यात जास्त नाटक होतं वास्तववादी नाटक. तर वास्तववादी नाटक बघा म्हणून मी ऑल माय सन्स हे आर्थर मिलरचं फार गाजलेलं नाटक बघायला गेलो, ज्याच्यामध्ये विमानाच्या पार्ट्सच्या करप्शनचं ते नाटक. हे कसं फोडायचं? बेडरूम तर मध्ये एक चला. मोठं झुरळ आहे. चला चला, बापरे, झुरळ आहे. तर नाटक सुरू झालं. तर झुरळ हे आणि कठीण काम. मस्त जुरळ आहे, मस्त जुरळ. मला अशा हातांमध्ये चला गेला ना आवाज. मोठं होत. हे बघ, एक लक्षात ना, कंटाळा आला तर मला सांगायचा. नाही नाही, नाही रे, बोल बोल ना. तू बोल. तर मग Interesting. ऑल ऑफ माय सन्स नावाचं मी नाटक बघायला, त्याच्यामध्ये तो सगळा भाग होता. आणि मी बघायला बसलो आणि माझ्या असं लक्षात आलं की आपण वास्तववाद म्हणून जे काही करतो त्याला काही अर्थच नाही. म्हणजे डेव्हिड सुचेट नावाचा ऍक्टर जो हरक्यूल पोयारोचं काम करायचा आणि जो वॉनामेकर नावाची मोठी फ्रेंच ऍक्ट्रेस होती, ती त्याच्यात काम करत होती. आणि तो संबंध, त्याचं नेपथ्य म्हणजे मला अजून आठवतं की सगळं करप्शन, वाताहत झालेली आहे घराची, आणि ज्याने करप्शन केलं नाहीये तो कैदेत आहे, आणि ज्याने करप्शन केलंय त्याच्यावरचा सगळा आरोप स्वतःच्या अंगावर घेऊन तो कैदेत आहे. आणि तुम्हाला सांगतो, नेपथ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती आणि ती झाडं आपल्याला त्याच्या त्या फांद्या दिसत होत्या आणि त्याच्या मधून लाईट येत होता. तो लाईटचा वापर, विजेचा वापर, तिथे वर्षभर पाऊस पडत असल्यामुळे अखंड विजांचा वापर, आणि यांनी हळूहळू ते जे नाटक अंगावर येत गेलं ना, तुम्हाला सांगतो अभिनयाची कमाल. त्या ऑल माय सन्स म्हणजे मिलर हा फार श्रेष्ठ नाटककार आहे. मिलरच्या नाटकाची गंमत. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की किती विचारपूर्वक छोट्या छोट्या गोष्टी करता येतात. तुम्हाला गंमत सांगतो की त्या नाटकात ना बाकडं होतं, आणि ते बाकडं म्हणजे अशा पट्ट्यांचं बाकडं होतं. पट्ट्या, ज्याला फील करायचा, खालून असा लाईट होता. आणि प्रत्येक वेळेस तो माणूस ज्यांनी करप्शन केलंय तो प्रत्येक वेळेस जेव्हा काही स्वतःच सांगत होता तेव्हा दिग्दर्शकाने त्याची पोझिशन बरोबर त्या बेंचच्या मागे आणायचा आणि त्याच्या तोंडावरती किंवा त्याच्या शरीरावरती आडव्या पट्ट्या म्हणजे जेलमध्ये दिसाव्यात तशा दिसायच्या. मी तुम्हाला सांगतो, इतका प्रकाश योजनेचा केलेला विचार मला अत्यंत म्हणजे ना, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नाटकाचा एकसंध परिणाम तुमच्यावरती व्हायला पाहिजे, पण तो किती, त्याचं ऑल माय सन्स मी बघितलेलं म्हणजे प्रत्ययकारी आपण म्हणतो ना, ते म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत असं ते ऑल माय सन्स. म्हणजे मी जेव्हा ऑल माय सन्स नाटक पाहिलं तेव्हा म्हणजे तुम्हाला किती गंमत सांगतो की जगात सर्व ठिकाणी सर्व भाषेत या नाटकाचे प्रयोग झाले असावेत किंवा आहेत. मराठीत पुत्र मानवाचा या नावाने मेंढेंनी या नाटकाचं रूपांतर केलं होतं. आत्माराम मेंढेंनी दिग्दर्शित केलं होतं. ऑल माय सन्स हे नाटक भ्रष्टाचाराबद्दल आहे, देशाशी केलेल्या प्रतारणेबद्दल आहे, कुटुंबामधल्या संघर्षाबद्दल आहे, मानवी नातेसंबंधांबद्दल आहे. सामाजिक आणि राजकीय बहान असलेलं हे नाटक प्रत्येक सर्जनशील दिग्दर्शकाला खुणावत राहणार आणि त्याचे सतत प्रयोग होत राहणार. अपोलो थिएटर मधनं बाहेर पडताना मी एक उत्तम वास्तववादी नाटक पाहिल्याचं समाधानात बाहेर पडलो. आज 2 वर्षानंतरही तो प्रयोग माझ्या सोबत आहे, मनात घर करून राहिला. आता म्हणजे हा इम्पॅक्ट. तर त्यानंतर मी जरा विचार करत होतो, माझ्या असं लक्षात आलं की आपली थोडीशी गडबड होते. आपलं काय होतंय
की कुठे ना कुठेतरी ऐकलेलं नाटक आपण बघायला जातो. म्हणून मी असं ठरवलं की न ऐकलेलं नाटक बघायला जातो. म्हणून मी अमेरिकेमध्ये डोंट ड्रेस फॉर डिनर नावाचं नाटक बघायला गेलो. डोंट ड्रेस फॉर डिनर. त्याचं मी इथे हेडलाईन अशी लिहिली आहे, लेखाची सुरुवात, चव किंवा रस नसलेलं. तो फार्स होता आणि तुम्हाला सांगतो बंडल. म्हणजे मला कळेना मी कुठे आलोय. अप्रतिम ऑडिटोरियम, मला कुठे आलोय कळेना. वाईट काम, अत्यंत वाईट लिहिलेलं नाटक. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तिकडचं सगळंच चांगलं असा जो आपला समज आहे तोही खरा नाही. त्यामुळे त्यांचं तंत्र आणि आपला आशय याचं मिश्रण असायला पाहिजे. म्हणून मला आठवतं मी त्या नाटकाबद्दल शेवटी लिहिले ते असं, नाटकाच्या नावात डिनर होतं पण जे पाहिलं ती स्टार्टर्स सुद्धा नव्हती. आणि मी पूर्ण जेवणाची भूक घेऊन गेलो होतो. मी विचार केला की आता परत TKTS वर जावं, तिकीट काढावं आणि डिश म्हणून एखादं नावाजलेलं नाटक पाहावं, म्हणजे तोंडाची बिघडलेली चव तरी सुधारेल. त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की असं नाही होत. तर मी त्यानंतर मी ज्या काही घटना बघितल्या तर थोडं थोडं सांगतो. एक नाटक होतं जे या पुस्तकात नाहीये, मिस सायगाव. ते व्हिएतनाम वॉर वरचं नाटक. त्या नाटकामध्ये स्टेजवर चॉपर आणलं. तुम्ही इमॅजिन करा, चॉपर, आणि तो हिरो हिरोईनला घेऊन गेला. म्हणजे थिएटरच्या साईजचं चॉपर. बरं, मी जेव्हा हे लोकांना सांगतो तेव्हा म्हणतो तुम्ही खोटं बोलता. तर तुम्ही मिस सायगाव ची युट्यूब वरती, आपल्या गुगलवर जाऊन जर जाहिरात बघितली तर सायगाव मधल्या SAI वरती ना, आय म्हणजे टिंब म्हणून आयच्या वरचं ते हेलिकॉप्टरचं चित्र आहे. मी वेडा झालो की असं एक हेलिकॉप्टर आलं आणि ते विंगेत गेलं त्या माणसांना घेऊन. आणि अत्यंत इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी, अत्यंत इंटरेस्टिंग वॉर वरचं नाटक, आणि त्याच्यात त्यांनी वापरलेला चॉपर. म्हणजे मला म्हणजे काय म्हणतो आपण, विषय उत्तम आणि अद्भुत. तो एक मिस सायगावचा अनुभव. दुसरा एक माझा अत्यंत आवडता लेखक आहे गिरीश कमळे. मला माहित नाही तुमच्यापैकी किती लोकांनी वाचलाय. त्याचं नाव रोल्ड डाल. रोल्ड डाल वाचला असतील. चार्ली आणि चॉकलेट फॅक्टरी, मी तेही बघितलं स्टेजवर. आणि मटिल्डा, त्याचं मटिल्डा नावाचं फार गाजलेलं पुस्तक आहे. मटिल्डा वरती सिनेमाही आला आणि मटिल्डा वरती नाटकही आलं. तर मी मटिल्डा नाटक बघायला गेलो. हा, मूवी होता, नाटक पण आलं. तर मटिल्डा मध्ये ती, तुम्हाला सांगतो, त्याचं मराठी व्हर्जन चमत्कार झालाच पाहिजे नावाने रत्नाकर मतकरींनी केलं. त्यामध्ये एक मुलगी बोलते, ते फळ्यावर लिहिलं जात असा सीन होता. ती मुलगी बोलत होती, समोर फळा होता, त्याच्यावर खडूने लिहिलं जात होतं, पण कुणीही लिहित नव्हतं. आणि फळ्यावरती सुवाच्या अक्षरामध्ये ती जे बोलते ते सगळं लिहिलं जात होतं. मी मटिल्डा पाहिल्या मतकरींना फोन केला होता. तेव्हा म्हटलं मतकरी, मी मटिल्डा पाहिलं. त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं की अरे, फळ्यावर खडूने ती मुलगी लिहिते, त्याचं काय केलं होतं तू? म्हणजे तुम्ही विचार करून बघा काय केलं असेल. मला तरी ते बघताना काही सुचलत नाही. त्यानंतर पुढे ते नाटक थोडं पुढे गेल्यावरती एक सीन असा येतो की हेड मिस्ट्रेस भयंकर चिडते आणि डिसिप्लिनरी ऍक्शन म्हणून एका मुलीला फेकून देते वर्गाच्या बाहेर. असं सीन. त्या मुलीला त्या ऍक्ट्रेसने फिरवलं गरगर, आणि तिला एकदा फिरवल्यानंतर स्टेजवरचे दिवे गेले आणि छोटे 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 दिवे ऑडिटोरियम मध्ये लागले आणि त्या मुलीला शोधायला लागले. आणि मी जिथे बसलो होतो त्या मुलीला शोधत होते, आणि माझ्या शेजारची बाई दचकून खुर्चीतनं उठली. त्यांनी काय केलं, ती मुलगी जी फेकली ती मुलगी
ऑडिटोरियमच्या छतामधून खाली आली आणि तिला या 4 लोकांनी गँगवेत पकडलं. वा. तुम्ही इमॅजिन करा की ती मुलगी वरून म्हणजे दोरी असेल आणि काही असेल आणि खापकन तिला पकडलं. ती माझ्या शेजारची बाई ओ माय गॉड म्हणून उठली. तुम्हाला सांगतो हे अविश्वसनीय आहे. हे ह्याच्यासाठी वाटलंच मी टूर काढून घेऊन येईन तुम्हाला, पण हे बघण्यासारखं आहे. म्हणजे या प्रकारचं थिएटर. त्यानंतर मी तिकडे एकदा गेलो तर येस मिनिस्टर नावाचं नाटक. आपल्याला ती सिरीज सगळ्यांना माहिती आहे. हो, सिरीज आहे ती. येस मिनिस्टर, येस प्राईम मिनिस्टर. तर येस प्राईम मिनिस्टर तर त्याच्याबद्दल मी लिहिलंय पुस्तक. मी गेलो तिकीट काढायला. तर ती काय तिकीट आहे? तर तिने मला सांगितलं की 50 पाऊंड आणि पासून 20 पाऊंड आता. म्हटलं ठीक आहे, 20 पाऊंडाचं तिकीट दे, कारण नाटक ऐकायचंच होतं, कशाला पैसे घालवा. तर मी असं नंतर बघितलं. बघा, ही गोष्ट 2006 सालची वगैरे म्हणजे बघितलं तिकीट. तर तिकीट बी रो मधलं होतं. तर मी त्या बाईला म्हटलं की आय गेव यू 20 पाऊंड्स अँड यू हॅव गिव्हन मी दिस तिकीट. तिने माझ्याकडे असं बघितलं आणि ती म्हणाली, सर वी हॅव अ स्कीम ऑन फॉर सिनियर सिटीजन. म्हटलं थँक्यू थँक्यू. आणि मी जाऊन 2006 मध्ये सिनियर केलं. 2006 मध्ये मला मी म्हणजे हे केस एवढेच पाहतो आणि त्यामुळे मला तिने सिनियर आणि मी जाऊन ते नाटक पाहिलं आणि कमाल. म्हणजे तुम्हाला मी सांगते ह्युमर काही फार कष्ट न करता केलेला ह्युमर वगैरे. तर मी ह्या गोष्टी असण्याच्या लेखनाच्या तिकडनं त्यांची नाटकं वाचायला मिळत. शेवटी मी एक गोष्ट शिकलो किंवा पाहिली तिकडे म्हणजे तिथले ऑडिटोरियमचं आणि नाटक करणाऱ्या लोकांचं कॉन्ट्रॅक्ट असतं. म्हणजे तिथलं ऑडिटोरियम समजा तुमच्या नाटकाला गर्दी होत नसेल तर 90 दिवस एकही पैसा न घेता तुम्हाला नाटक करू देतं. ते पार्टनरशिप असल्यासारखं तुमच्याशी संबंध जोडतात आणि मग 90 दिवसांनी तुम्ही नेगोशिएट करून काही करा. त्यानंतर मी लंडनला गेलो असताना फॉइल्स बुक स्टोअर मध्ये काही काही गोष्टी कराव्या लागतात, तसं फॉइल्स मध्ये गेलो आणि मी ॲलन आइकबर्न नावाचं नाटककार आहे, त्याचं नाटक काढून मी बघत होतो. तर त्याच्या बाजूला तिकडे फ्लायर्स ठेवलेले असतात. तर फ्लायर होतं, त्या फ्लायर मध्ये लिहिलेली गोष्ट अशी होती की ॲलन आइकबर्नचं नवीन नाटक येणार होतं आणि त्या नवीन नाटकाचं तिकीट म्हणजे साधारण काहीतरी 15 तिकीट फक्त, प्रत्येकी 1,500 पाऊंड होतं एक तिकीट. तीनदा बघितलं की 1,500 पाऊंड. तर गंमत बघा, स्कीम अशी की जो माणूस 1,500 पाऊंडाचं तिकीट घेईल त्याला रोज सगळी तालीम बघायची परवानगी. तुम्ही जाऊन तालमीला कधीही बसू शकता. तालीम संपल्यानंतर ऍक्टरशी डायरेक्टरशी बोलू शकता. ऑन इन्व्हिटेशन लेखकाशी बोलू शकता. त्यानंतर नेपथ्य तयार कसं केलं जातं हे तुम्हाला दाखवण्यात येतं. त्याच्यानंतर तुम्हाला शेवटी प्राईम सीट दिली जाते आणि त्यानंतर ते ब्रिटिश लोक हाय टी म्हणतात ना, तसा हाय टी सगळ्या ऍक्टर्स बरोबर घेतला जातो. ही 15 तिकीट ते 1,500 पाऊंडाला विकत होते आणि मी नंतर जाऊन बघितलं की म्हटलं आइकबर्नचं नाटक बघू, तर ती 15 तिकीट फुल होती. म्हणजे हे राजा राणी ट्रॅव्हल्स सारखं झालं की नाही, की तुम्ही या, आम्ही सगळं करतो आणि बघतो. पण ते किती प्रोफेशनली, किती व्यावसायिक पद्धतीने नाटकाकडे बघतात ते बघा. म्हणजे आपण हा असा विचार करू शकत नाही. कारण आमच्याकडे मी जर का तालमीला बोलवलं प्रेक्षकांना तर 10च्या तालमीला 11:30 पर्यंत त्यांना माझ्याशीच गप्पा माराव्या लागतात, कारण नटच येणार नाही. त्यामुळे आपल्याकडे ह्या प्रकारच्या स्कीम्स वर्कच होणार नाही. पण तुम्ही विचार करा, म्हणजे त्याकडच्या नाटकाने मला काय काय शिकवलं तर ऍक्टिंग, ऍथलेटिसिझम, लय, ताल ही प्रत्येक ऍक्टरला यायलाच पाहिजे. प्रत्येक ऍक्टरला साहित्याची समज असायलाच पाहिजे आणि हा संबंध प्रपंच जो आहे त्याच्याकडे तुम्ही व्यावसायिकतेने कसं बघायला पाहिजे हे मला बघायला मिळालं, शिकायला मिळालं. तिथल्या सगळ्या
थिएटर्स मध्ये. म्हणजे तिथे अनेक गंमत सांगतो. मी एक नाटक बघायला गेलो, फ्रॉइड्स लास्ट सेशन. छोट काय म्हणू आपण त्याला, थिएटर होतं. आणि फ्रॉइड आणि त्याचा एक विलियम्स नावाचा प्रोफेसर विलियम, या दोघांच्या डिस्कशन वरचं ते नाटक. आणि फ्रॉइड मला आधीच पटलेला असल्यामुळे मी ते नाटक बघायला बसलो. तर नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि छोटं ऑडिटोरियम होता, खूपच छोट. त्या ऑडिटोरियम मध्ये नाटक सुरू असताना अचानक तो जो फ्रॉइडचं काम करणारा ऍक्टर होता तो अचानक ओरडला, गेट आउट. आम्हाला कळे ना, तर पहिल्या रांगेमध्ये एक जोडपं बसून त्यांचे प्रणय चाळे चालू होते. मी असं लंडन किंवा अमेरिकेत पहिल्यांदा बघितलं की चाळ्या खांद्यावर हात टाकलाय वगैरे. आणि पुन्हा त्या ऍक्टरनी नाटक सुरू केलं. मग ते दोघ जण मग सावरून बसले. मग त्यावेळेस तो प्रयोग संपल्यानंतर तिथल्या काय म्हणतो याच्याशी ऍक्टरशी आणि याची चर्चा झाली. आणि मग म्हणजे मग आम्हाला, मी पुस्तक विकत घेतलं, त्यात त्यांनी सही दिली. मी आता फ्रॉइड्स लास्ट सेशन ट्रान्सलेट करायला घेतलं. तर तुम्हाला त्यातली गंमत सांगतो की फ्रॉइड त्याच्यात काय म्हणतो ते. आपण जनरली कशाबद्दल सगळ्याबद्दल बोलतो त्याला इंटरेस्टिंग आहे. राजीव ऐक, राजीव तू पण या नाटकात फ्रॉइड एकदा म्हणतो जीसस क्राइस्ट असा कोणी नव्हताच. म्हणजे तो देव वगैरे असण्याचा प्रश्नच येत नाही. आणि असलाच कोणी तर तो वेडा असावा, कारण स्वतःला जीसस क्राइस्ट आणि पर्यायाने देव म्हणवणारे असंख्य वेडे मी माझ्या कारकिर्दीत पाहिले. हे लक्षात घ्या, ही फ्रॉइडची लाईन आहे. दुसरं एक तो असं म्हणतो, लुईस म्हणून त्याचा, की धर्म विज्ञान मानतो, मग विज्ञानाने धर्माला मान्यता द्यायला काय हरकत आहे. त्याच्यावर फ्रॉइड म्हणतो, मी जर असं म्हटलं की माझा देवावर विश्वास आहे तर माझा कॅन्सर बरा होईल. तर किंवा फ्रॉइड म्हणतो, आणि फार इंटरेस्टिंग आहे त्याच्यावर, एकदा विश्वास ठेवायचा ठरवला की सगळ्या गोष्टी सोप्या होतात. पण विश्वास नसेल तर देवाच्या संकल्पनेचा शोध घेण्याचा प्रयत्न होतो, पण हातात काही लागत नाही. शिवाय फ्रॉइड असं म्हणतो, नो सेक्स बिफोर मॅरेज या संकल्पनेला हद्दपार करायला पाहिजे. कारण तसं न केल्यास लग्नानंतर संभोगाच्या क्षणी पती पत्नीची अवस्था घरातल्या छोट्या खोलीत वाद्य वाजवणाऱ्या माणसाला एकदम मोठ्या ऑर्केस्ट्रात टाकल्यासारखी होईल. तुमची सेक्सची कल्पना खुजी. मी आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सेक्स म्हणतो, आणि फ्रॉइड उघडपणे म्हणतो, मी प्रत्येक गोष्टीची कारण शोधतो, जग सांगतं म्हणून विश्वास ठेवत नाही. शेवटी सायन्स म्हणजे तरी काय, शोधच ना. आणि त्या नाटकात एक वाक्य मला भयंकर आवडलं. तो असं म्हणतो एकदा की जर सुख ही कुजबूज आहे तर वेदना हा गोंगाट आहे. आणि मी हे नाटक मराठीत करायला घेतलंय ट्रान्सलेट. तर असे माझे तिकडे मी बघितलेल्या नाटकांचे वेगवेगळे अनुभव. मी तुम्हाला म्हंटल ना की काय रे, आईसमॅन कॉमेट मध्ये काम करणारा जो ऍक्टर होता, मला आता काय डोक्यातनं नाव गेलं मला कळत नाही, डेन्झिल वॉशिंग्टन. माहिती आहे ना डेन्झिल वॉशिंग्टन? डेन्झिल वॉशिंग्टन. तर डेन्झिल वॉशिंग्टनला बघायला ते $750 आणि $900 तिकीट होती. आता त्यामुळे माझं कसं झालंय की आता मी जर का मॅनहॅटनला गेलो तर मला ड्रामा बुकशॉप कुठे माहिती आहे, मी सेंट्रल लंडनला गेलो तर मला फॉइल्स बुक स्टोर कुठे माहिती आहे. मी तुम्हाला सांगतो, या सुधीर भटच्या नाटकाच्या दौऱ्यानी या सगळ्याची सुरुवात झाली आणि या सगळ्यांनी मला इमेन्स आनंद दिला. तर तुमच्याशी गप्पा मारायच्या आधी क्षमा, शेवटची गोष्ट वाचून दाखवतो. ह्याचं जेव्हा पुस्तक करायचं ठरवलं ना,
तेव्हा म्हटलं ह्याचं प्रकाशन कोणाच्या हस्ते व्हायला पाहिजे, तर विजया मेहता. त्या हो म्हणाल्या. पुस्तकावर बोलेल कोण, तर कुमार केतकर. आणि पुस्तकाला मला एक 1-2 त्याला सोलापूरचे पुरस्कारही मिळाले या माझ्या पुस्तकाला. हा, साहित्य प्रतिष्ठानचे पुरस्कार मिळाले. फक्त मला आनंद अशाचा झाला की या पुस्तकाचं बॅक कव्हर जे असतं ना, ते बॅक कव्हर काय लिहून पाठवलंय तेवढं मी तुम्हाला वाचून दाखवतो. छोटं आहे. विजय केंकरे यांचा लोकसत्तेमध्ये त्यांनी चालवलेला स्तंभ आठवडाभर आतुरतेने वाट पाहावी असा होता. पाश्चात्य रंगभूमीवर त्यांनी पाहिलेल्या अनेक नाटकांबद्दल त्यांनी ज्या साक्षेपाने, मर्मग्राही रसिकतेने, आस्वादक चिकित्सेने लिहिलं आहे त्याला मराठीत तरी तोड नाही. नाटक कसे पाहावे, त्यातले बारकावे कसे टिपावे, त्या संहितेबरोबरच त्यात दडलेल्या आंतरसंहितांचा कसा सूक्ष्म विचार करावा, नाटकाची प्रयोग मूल्य व त्याच्या कसोट्या इत्यादी अनेक गोष्टींचा हे लेख म्हणजे वस्तुपाठच आहे. जन्मभर नाटकांचा निधिध्यास घेतलेल्या व त्याच जीवन व्यतीत केलेल्या विजयच्या लेखनाला अधिकारयुक्त वजन आहे. तरीही ते आग्रही नाही की स्वमतांबद्दल अकारण आक्रमक नाही. निरलस, सज्जन व त्याच वेळी विचक्षण असे हे लेख वाचकाला विलक्षण आनंदोल्लास तर देतातच, पण त्याच्या ज्ञानातही आनंदमय पद्धतीने भर पडते. महेश एलकुंचवार. अरे वा. खूप छान लिहिलंय. आयुष्यामध्ये मला हे म्हणजे मला माहित नाही आता हे काय ते तेव्हा लिहिलं, तर मी आता प्रत्येकाला, निखिल मला रॉयल्टी देत नसल्यामुळे हे रेकॉर्ड होते माहिती आहे मला, तरी रॉयल्टी देत नसल्यामुळे तुम्हाला मी कॉपी देईन. आता तुम्हाला काय विचारायचं 5 मिनिटं बोलला, मी काय बोललो त्याने मी सांगते. विजय त्याचं मुखपुस्त दाखव जरा. ते मी बोलते. हे बघ विजय ते पुस्तक. आणि मुखपृष्ठ सुभाष अवचट नावाच्या पेंटरचं आहे. सुभाष अवचट नावाच्या पेंटरचं आहे. बोला बोला, बोल. मी विचारू का एक प्रश्न? हो विचार ना, विचार. तू आता म्हणाला की ते फ्रॉइड वर तू काहीतरी तयार करतोयस, नाटक निर्माण. नाही, ते नाटक आहे त्याचं अंतर्गत. तेच ते म्हणजे रूपांतर करतोयस तू ते. हो. माझा प्रश्न एवढाच आहे की त्याच्यामध्ये फ्रॉइडची भूमिका करणारा नट कोण असेल? तुला मी सांगू का, ते कॉन्ट्रॅक्ट कसं आहे, नाटक मी ट्रान्सलेट करणार आणि चंद्रकांत कुलकर्णी डायरेक्ट करणार. अच्छा, असं आमचं कॉन्ट्रॅक्ट आहे. पण बघू, विचार करू. शेखर पण दिसतोय थोडासा. तुला गंमत सांगतो, सॉरी. विजय, मी बोलते. अल्लादीन बघितलं ना, तर तू म्हणतो त्याचा मला चांगला प्राणी, आय मीन पक्षी. आणि मी बोल सुचिता सांग ना. काय? बोल. तर तर अल्लादीनचा शो बघितला तू, तर एवढे ती नाटक बघितलेत, पण ह्या शोला मी गेले होते ना, ती चटई पण वर तरंगताना वगैरे ती दाखवली होती. त्यानंतर अरे भारावून जायला होतं रे. अगदी खूपच. म्हणजे आपण, तू म्हणतो तसं बाहेर येताना अगदीच कसं वाटतं का, बापरे आपण काय बघितलंय. इतकं सुंदर, अप्रतिम त्यांचे सगळे कॉस्ट्युम्स पण, आणि भव्य दिव्य सेट, बापरे होते ते. आणि तू तर एवढे बघितलेस. एका आता वेगळ्या नाटकाची गंमत सांगतो. एक नाटक याच्यात नाही येते, द प्ले दॅट गोज रॉंग. एका नाटकाचा प्रयोग चालू आहे आणि त्याची कशी वाट लागते याच्यावरचं नाटक होतं. त्यांनी अगदी शेवटी सेट पाडेपर्यंत सगळं केला. द प्ले दॅट गोज रॉंग. धमाल. तर त्याचं नाटक सुरू होताना मी बाहेर उभा होतो आत जायला तिकिटासाठी. तर एक बाई आली आणि तिने मला अचानक विचारलं की हॅव यू सीन माय डॉग, हॅव यू सीन माय डॉग. मी त्या बाईकडे बघितलं आणि मी तिला म्हंटल की लुक हिअर, आय हॅव बीन डायरेक्टिंग प्लेज फॉर द पास्ट 40 years इन इंडिया. प्लीज कॅच होल्ड ऑफ समबडी एल्स. तिने माझ्याकडे असं बघितलं, हसली. ओके. त्यांनी फुटपाथ वरच नाटक सुरू केलं होतं.
फुटपाथवरच. अरे आणि धमाल केली. म्हणजे त्यावर मी गमतीत म्हणालो, मला कोणतरी म्हणाले ते मराठीत कर. म्हटलं मराठीत प्ले दॅट गोज रॉंग करायची गरज नाही ना. प्ले दॅट गोज राईट करायला पाहिजे. पण माझा प्रश्न बोल. आहे की आपण आता एवढे सगळे फिरतो, बाहेरगावची नाटकं बघतो, पण मग आपल्याकडे का 1, 2, 3च नाटकं अशी असतात, बाकी सगळी नाटकं म्हण हे म्हण बबड्या नाही तर सासूबाई नाही तर असलं असतं, असं का आपल्याकडे का नाही तो दर्जा येते? काय होतं मी तुला सांगतो. आपल्याकडे म्हणजे एक मिनिट मी बघितला, मोगले आझम बघितला, रोमिओ ज्युलियट बघितलं आहे, तुझं ऑपेरा हाऊसला 100 ते पण बघितलेलं आहे. ते पण सुंदर भव्य नाटक होतं. म्हणजे सेट पण छान होते, थिएटर पण चांगलं होतं. पण तसे अजून का येत नाहीत? का लोक पैसे द्यायला तयार आहेत आजकाल? टाटा थिएटरला येतात ना. पण नाही एनसीपीआय ला येतात. ही जी नाटकं येतात त्यातली बहुतेक सगळी परदेशात. आता मोगले आझम ची गंमत झाली. म्हणजे मोगले आझम फिरोज खान जेव्हा करायला तयार झाला ना, त्यांनी ठरवलं करायचं, तर त्याचं काहीतरी हार्डली 10, 15, 20 लाख 25 असेल फार एवढंच बजेट होतं. आणि त्याचे राईट्स नव्हते त्याच्यात. तर तो शापूरजी पालनजीकडे गेला, कारण मोगले आझमचे राईट्स त्यांच्याकडे आहेत ना. तर तो शापूरजी पालनजी त्याला म्हणाले नाही परमिशन नहीं दूंगा. तो म्हणाला क्यों? बजेट 1 करोड़ तक लेके जाते हो तो सोचूंगा. मग त्यांनी अमेरिकेहून इकडनं तिकडनं टेक्निशियन्स बोलवले आणि ते मोगले आझम जमशेदजी भाभामध्ये केले, फिरोज खान. आता ही फार रेअर गोष्ट आहे. आता जमशेदजी भाभा जे ऑडिटोरियम, त्याचं 3 तासाचं भाडं 2.5 लाख रुपये. ते मराठी नाटकाच्या इकॉनॉमिक्स मध्ये बसूच शकत नाही. कारण आपल्याला फक्त जे बाबाला प्रयोग करायचे असतील ना, तेव्हाच हे शक्य आहे. तुम्हाला आपलं नाटकाचा प्रॉब्लेम काय, आपलं नाटक टुरिंग आहे. आता भारतीने प्रदीप मुळेचं आणि माझं स्पीच ऐकलंय, बरोबर? त्यामुळे आपल्याकडचे रिस्ट्रिक्शन आहेत त्या या आहेत की टेम्पोत मावेल एवढंच सामान, 8 फुटी सेट, बजेट कमी बदलायला, आणि इव्हन इन्फ्रास्ट्रक्चर. हे एक. आणि दुसरं आपल्याकडचे बरेचसे नाटककार जे आहेत ते काहीतरी गोष्ट सांगायच्या मागे असतात. आणि म्हणून तू म्हणतेस तसं ते काका, आत्या, मामा येतात. आणि त्या लोकांची जी क्लासिक्स आहेत ते कायम मेटाफर्स वापरतात. ते प्रतिमा आणि प्रतीक इतकी जास्त वापरतात, त्यांनी नाटकाची उंची वाढते. हा एक भाग. दुसरा भाग असं की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वास्तववादी नाटक होत, आणि वास्तववादी नाटकाचा साचा एकाच प्रकारचा असतो. जेव्हा तुम्ही बिनवास्तववादी लिहिता, म्हणजे शेक्सपियर पासून कोणी, तर त्या बिनवास्तववादी नाटकांमध्ये तुला खूप मोठा आयाम असतो, तुला वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये करायला मिळतात. कळलं? ती आणखीन एक समस्या आहे. आणखीन आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो तिसरा, की द प्ले इज द थिंग याच्यावरती विश्वास आहे. म्हणजे काय, तर नाटकाच्या साहित्य मूल्यांवरती लोकांचा विश्वास आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की जर त्यांच्यासारखा विचार करायचा असेल तर व्हॉट इज थिएटर? थिएटर इज परफॉर्मन्स, परफॉर्मन्स अँड परफॉर्मन्स. It is amalgamation of all the arts and it is literature also. जोपर्यंत तुम्ही लिटरेचर ऑल्सोचा विचार करत नाही तोपर्यंत आपण व्हिज्युअल्सचा विचार करत नाही. व्हिज्युअल्सचा जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत आपलं नाटक पलीकडे पोचत. म्हणजे आता तुला भारती सांगू शकेल कलर पॅलेट म्हणजे काय, कुठल्या रंगाचा काय सिग्निफिकन्स आहे, कुठल्या रंगाबरोबर कुठला रंग गेला तर काय होत. आपल्याकडे ह्याचं ट्रेनिंग अनफॉर्च्युनेटली कळलं. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे इतकं काम होतं, इतकं
की तुमची बुद्धी सॉरी पण गंजायला लागते. आपला विचार तोकडा होतो. म्हणजे गंमत म्हणून सुद्धा कोणी शेक्सपियरला हात घालत नाही. म्हणजे माझं म्हणणं असं की साहित्य प्रकार म्हणून जर नाटकाचा विचार करायचा ना तर ते ऍक्टरने स्वतःच्या ट्रेनिंगसाठी करायला. मोठमोठे पीसेस पाठ करा. म्हणजे आता शेक्सपियरचं मी त्याच्यावरती लेक्चर देतो की मराठीत झालेला शेक्सपियर. तर तुझ्या असं लक्षात येतं असंख्य लोकांची भाषांतर असंख्य प्रकारची आहे. म्हणजे मी भारतीशीच बोलतोय की टू बी ऑर नॉट टू बी चं भाषांतर जगावं करावं असं आहे. पण वास्तविक टू बी ऑर नॉट टू बी म्हणजे असावं की नसावं. म्हणजे आपण अस्तित्वातच असावं की नसावं असा हॅमलेटला पडलेला तो प्रश्न आहे. तर त्यामुळे या सगळ्याचा ना तुम्ही ट्रेनिंग म्हणजे सॉरी आहे म्हणजे मी हे म्हणतो म्हणून की टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. Yet it is nobler in the mind to suffer the slings and arrows of outrageous fortune. To die, to sleep, but a chance to dream, to be or not to be. That is the question. आता हे आहे हे तुला असंख्य पद्धतीने म्हणतात. ऍक्टर आपल्याकडे स्वतःला ट्रेन करण्यासाठी त्याचा उपयोग हवा तितका करतात असं मला वाटत. कळलं. आणि तोच प्रॉब्लेम. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे डेली सोप रायटिंगने लेखकांची वाट लावली. त्यांना 15 मिनिटं 20 मिनिटाचाच विचार करायची सवय लागली. आणि ही सवय तुम्ही मोठी गोष्ट क्रिएट करण्याच्या दृष्टीने घातक असते. आणि ह्यात त्यांचा दोष नाही कारण ते केल्याशिवाय पर्याय. आता मी एक छोटस गंमत म्हणून उदाहरण देतो. हा म्हणजे सिरियलच्या डायलॉग रायटिंग बद्दल. तू कल्पना मला काहीही विचार, काही म्हण, काही विचार मला. म्हणजे आता नाटकाबद्दल नाही काही एक वाक्य काही म्हण ना. प्रश्न विचार, एक कुठलंही वाक्य बोल. एक प्रश्न विचार ना. काही प्रश्न वाक्य. विचार. हा कोणी म्हणजे हा सतीश तू आज बोल. काय जेवलात? नाही ना आता कुठे चाललात? आपण काय करता? समज त्याला कळला त्याला प्रश्न कळला. हा समज आज काय जेवलात किंवा आज कुठे चाललं किंवा आज काय जेवला किंवा आज कुठे चाललो काही. आता तू विचार आज कुठे चालला. आज कुठे चाललं. आता पुढचं तुझी वाक्य मी म्हणणार आहे. हा घे परत. आज कुठे चाललो. आज कुठे चाललो. कुठे कुठे जातोय मी हा प्रश्न विचारण्याचा हक्क कल्पना तू केव्हाच गमावलायस. आता तुझं वाक्य गमावला. गमावलंय. खरंच तुला तू म्हणू नको. खरंच तुला असं वाटतंय की मी तो हक्क गमावलाय. नाही रे गमवायला तो आधी मिळवावा लागतो. आता माझं वाक्य मिळवावा नाही ग. मी किती तरी प्रयत्न केला तुला तो देण्याचा पण तू कधी मला समजूनच घेतलं नाही. समजून घेणं म्हणजे मी नक्की काय करायला पाहिजे होतं रे. मग माझं काय करायला पाहिजे होतं. इतक्या वर्षाचा संसार असूनही तुला कळत नाही. संसार याला तू संसार म्हणतोस. एकमेकांकडे मी तुला साधा हा प्रश्न विचारला कुठे जातोय तर तू चिडू नको तर काय करू. तो प्रश्न तू कुठे सरळ विचारला. सरळ विचारण्याची व्याख्या काय. आता मी अख्खा एपिसोड लिहून देऊ शकतो तुम्हाला. आधीच्या वाक्यातला एक शब्द घ्यायचा आणि पुढचं वाक्य लिहायचं. जरा प्लीज आता सिरियल बघताना कधीतरी याचा अभ्यास करून बघा की मी म्हणतोय हे बहुतेक सिरियल मध्ये तुम्हाला दिसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिरियल मध्ये साडी घालतात नेसत नाहीत. त्याच्यानंतर माझी मदत कर म्हणतात. मला मदत कर म्हणत. तर ओव्हरऑल ना भाषा. आता तुला गंमत सांगतो. विदर्भामध्ये मोबाईल फोनला काय शब्द आहे माहितीये का. आपल्याकडे विदर्भातलं कोणी आहे रंजना नवा शब्द काढलाय कानशा. कानशा. हा आणि ते जीन्सला दमकुंडी म्हणतात. म्हणजे जे
जे वस्त्र घातल्याने तुम्हाला कोंडल्यासारखं होतं. आता गंमत अशी आहे, आता गंमत अशी आहे की हे दोन्ही शब्द मान्य आहेत, कारण हे शब्द निर्माण केलेले आहेत. कळलं? भाषेमध्ये तुम्ही शब्द निर्माण करून ती समृद्ध करायची, चुकीचं बोलून नाही. येस. त्यामुळे आपल्याकडे हा थोडा अजूनही, आणि हा काय शाणा समजतो, मी काय बोललेलं कळलं ना बास झालं असं होतं, तर ते खरं नाही. कळलं तुला? म्हणजे अशा अशा असंख्य गोष्टी आहेत की आपल्याकडे चुकीचं उच्चारण, पण ओव्हरऑल ना आपल्याकडे टेलिव्हिजन इतका होतो आणि सगळ्यामुळे जरा ती थोडीशी वाट लागली आहे. आता काय त्याला इलाज नाही, ते पद्धत कशी बदलेल ते बघायला पाहिजे. तू पण मागे एकदा भेटला होता तेव्हा मला सांगितलं होतं की ही सगळी चूक आहे ती आमची आहे, आमचं लिखाण चांगलं नाहीये म्हणून नाटकाचं हे होतं असं करून तू मागे एकदा आपण भेटलो होतो. तरी दुसऱ्या नाटकालाच भेटलेलो होतो. हो, पण मी आता तुमच्याशी जे काही बोललो ते इंटरेस्टिंग होतं का? Yes. विजय, एक शेवटचा प्रश्न कोणाला विचारायचा असेल तर आपण विचारायला देऊ. हो, कोणाला विचारायचंय? विचारते. बोल. तू जे म्हणालास ना की सखाराम बाइंडर नाटक केलं होतं म्हणून तिकडे, मला अशी क्युरियोसिटी की ते जे नाटक अमेरिकन आर्टिस्टने केलं, बरोबर? पण अमेरिकन आणि साऊथ ईस्ट एशियन. बरं, मग त्या नाटकामध्ये नेपथ्य, वेशभूषा आणि मेकअप ह्याच्यावर अमेरिकन टर्म की आपला इंडियन? आपला. ओके. कारण त्याच जो म्हणजे भाषांतराचा जो भाग होता तो सगळा आपल्याकडचा होता ना. पण मग शिव्याचं काय? सखाराम बाइंडर मध्ये शिव्या आहेत? हो, शिवचं त्याने इंग्रजीतल्या पॅरलल शिव्या काढल्या होत्या. हा, नाही एक दोन शिव्या त्यांना अवघड गेल्या. एक म्हणजे 12 बोड्याचा आणि दुसरं 7:45. आता 7:45ला त्यांनी मला वाटतं इम्पॉर्टंट असा शब्द वापरला, पण त्यांनी ते वजन येत नाही. हा, म्हणजे अर्थ तोच आहे. आणि 12 बोड्याचं तर त्यांनी सोडून दिलं. चला, हे मस्त झाला विजय, मस्त झाला तुझा कार्यक्रम. छान झालं. एक फोटो काढतो. जयू आणि अंचला तुमचा व्हिडिओ चालू करा. आता सगळ्यांना पुस्तक देणार आहे मी, बघा. विकत घ्यायचंय. हा, जयू गिरीशने वाचलंय फक्त. आणि वृंदाने वाचलंय. मी पण वाचलंय. हा, वृंदा कोणी वाचलंय? आणखी कोणी? वृंदा. बरं आहे का रे गिरीश? बरं आहे पुस्तक? मस्त आहे. थँक्यू. चला, 3, 2, 1. थँक्यू. अरे, मला उद्याच्या बद्दल एक सांगायचं आहे. वृंदा, तुझं म्यूट करता. उद्याच्या प्रोग्राम बद्दल. अर्चनाचा नवरा तो उद्या आपल्या व्हॉट्सअपवर, आपल्या झूम वर यायला तयार आहे. त्याचं नाव रवींद्र, आणि त्याला याचं रिच्युअल्स आणि हे पितृपक्षापाठचं कारण किंवा काय आहे पितृपक्ष वगैरे त्याची सर्व माहिती आहे. तर तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील तर ते आधीच पाठवा, म्हणजे त्याला थोडीफार तयारी करता येईल. आपण त्याप्रमाणे आपलं पुढचं, म्हणजे ज्यांचा विश्वास आहे, ज्यांचा विश्वास नाही, त्यांनी जे काही प्रश्न असतील ते आपल्या ग्रुपवर टाकावे. मग सुचिता तिच्या नवऱ्याला ते सांगेल आणि मग त्याला तयारी करतायत. विजय, खूप छान झालं. थांबलो त्याचा फायदा झाला. तुझं छान झालं, मस्त झालं. थँक्यू. ऑनलाईन प्रोग्राम झाला, टेप केलाय का? ते रेकॉर्ड केलं असेल तर टाका. ती लिंक आहे ना, ती लिंक परत क्लिक केली तर तुला रेकॉर्डिंग बघता येईल त्याच लिंक वर. ओके. सुंदर बोललास.
पालेकरांचं एडिट कर रे. मस्त सांगितलं. उल्लू एडिट करू नको रे. अरे चुकून त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर मारतील मला. आपल्याकडे ठेवायचं ते. म्हणून आधीच दाढी अशी का वाढवली ती? दाढी अशीच येतो ना. आधीच माझे त्यांचे संबंध बरे नाहीत त्याच्यात हे नको. उलट हे त्यांच्याकडे पोचलं की सुधारतील. आता अविनाश आणि शेखर पण आता माझ्यासारखी दाढी वाढवते. देवा देवा. राशी. चला बंद करतो. बाय बाय बाय. बाय.